नमस्कार. आपण सहकार कायदे या अभ्यासक्रमामध्ये कलम 72 ते 80 यामध्ये सहकारी संस्थांचे व्यवस्थापन यासंबंधी तरतुदी आपल्याला दिलेल्या आहेत. या भागामध्ये सहकार कायद्यामध्ये पहिली सभा काय असते, संस्था स्थापन झाल्यानंतर, त्यानंतर संचालक मंडळाचे अधिकार कलम 73 प्रमाणे जर आपण पाहिलं तर संस्थेत घडलेल्या प्रत्येक कृतीला संचालक मंडळ सामूहिक आणि वैयक्तिक जबाबदार असते आणि त्यामुळे संचालकांची जी जबाबदारी आहे ती खूप मोठी आहे सहकार संस्थांच्या बाबतीमध्ये. तर त्यासाठी 73 कलम आहे, त्यानंतर 75 मध्ये वार्षिक सभा आहे, 76 मध्ये विशेष सभा आहे, 78 मध्ये 78 प्रमाणे संचालक मंडळाने जे काही कामकाज आहे त्या कामकाजामध्ये टाळाटाळ केली किंवा कर्तव्यामध्ये कसूर केला तर संचालक मंडळाला निबंधक अपात्र ठरवू शकतात. त्यानंतर 79 अ प्रमाणे आपल्याला निबंधकांना वार्षिक माहित्या द्याव्या लागतात. 80 मध्ये संस्थेचं रेकॉर्ड जप्त होऊ शकतं आणि त्यामुळं 72 ते 80 ही जी कलमं आहेत ते सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन करतात. त्याच पद्धतीनं सहकार कायद्याला अनुसरून जे काही नियम आहेत 1961 चे नियम, तर त्या नियमामध्ये नियम 57 ते 68 हे नियम सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन करतात. कलम 72 प्रमाणे वार्षिक सभा ही सर्वोच्च सभा आहे. कलम 72 अ असं सांगतं की एखाद्या संस्थेला कोणत्या संस्थेशी संलग्न व्हायचं तो अधिकार त्या संस्थेचा आहे, त्याला आपण फेडरेशन म्हणतो. उदाहरणार्थ एखादी नागरी संस्था असेल तर मग जिल्हा फेडरेशनला सभासद व्हायचं की राज्य फेडरेशनला व्हायचं का दोघांनाही व्हायचं, म्हणजे संघीय संस्था कोणत्या संघीय संस्थेला संलग्न व्हायचं हा संपूर्ण अधिकार त्या वैयक्तिक संस्थेला दिलेला आहे. म्हणजे फेडरेशनला प्रत्येक संस्था संलग्न होईलच असं नाही, तर तो अधिकार त्या वैयक्तिक संस्थेला दिलेला आहे आणि 72 अ कलम त्यासाठी दिलेला आहे. कलम 73 अतिशय महत्वाचं कलम आहे आणि यामध्ये संचालक मंडळाने त्यांचे कामकाज सहकारी संस्था अधिनियम 1960, नियम 1961 आणि संस्थांचे जे पोटनियम असतात त्यानुसार त्यांनी कामकाज केलं पाहिजे, त्यांनी त्यांची कर्तव्य पार पाडली पाहिजेत. हे कामकाज करत असताना जेव्हा एखादं संचालक मंडळ निवडून येतं, ते ज्या कालावधीसाठी निवडून आलेलं आहे त्या कालावधीमध्ये जे काही निर्णय होतात, मग ते चांगले असो वाईट असो, त्या सर्व निर्णयांना संचालक मंडळ सामूहिक जबाबदार आहे. तेव्हा संस्थेमध्ये घडलेल्या प्रत्येक कृतीला आणि अकृतीला असा शब्द आलेला आहे. कृतीला म्हणजे एखादी गोष्ट केलेली आहे आणि अकृतीला याचा अर्थ एखादी गोष्ट करणे आवश्यक होते, ओमिशन अँड कमिशन करणं आवश्यक होतं पण ती करण्याचं टाळलेलं आहे, तरीही त्या सर्व गोष्टींना संचालक मंडळ सामूहिक जबाबदार आहे. आता एखादा निर्णय होत असताना जर एखाद्या संचालकाने हरकत घेतली तर त्यानं ती हरकत नोंदवली पाहिजे की हा जो विषय आलेला आहे, उदाहरणार्थ फर्निचरचं काम एखाद्या व्यक्तीला द्यायचं आहे, तर संचालकाचं जर म्हणणं असेल की ते कामकाज त्या व्यक्तीला देऊ नका, तर मग त्याने हरकत घेतली पाहिजे आणि त्या हरकतीचा तो मुद्दा निबंधकाला पाठवला पाहिजे. मात्र तसं न करता संचालक जर शांतपणे ऐकत राहिले आणि त्यांनी सभा वृत्तांतावर सह्या केल्या
तर ते काही नाही बोलले तरी संचालकाची जबाबदारी येणार आहे. उदाहरणार्थ भारतीय करार कायदा जो आहे 1872चा, आणि त्यामध्ये कलम 17 मध्ये फ्रॉड म्हणजे काय, अफरातफर म्हणजे काय किंवा गैरप्रकार म्हणजे काय याची व्याख्या केलेली आहे. आणि त्यामध्ये एक शब्द आलेला आहे की चिटिंग वगैरे, कन्सिलमेंट ऑफ फॅक्ट, वस्तुस्थिती लपवून ठेवणे, याला तर फ्रॉड म्हणायचंच आहे. पण एक महत्वाचा शब्द असाही आलेला आहे की वेन नीड टू स्पीक दॅट टाइम मॅन इज मेअर सायलन्स, दॅट सायलन्स टू द इक्विलंट टू द स्पीक. जेव्हा बोलण्याची गरज होती, जेव्हा एखाद्या व्यक्तींना बोलण्याची गरज होती, त्यावेळेस तो बोलला नाही, तर त्याचं शांत राहणं हे बोलण्यासारखंच आहे. आणि त्यामुळं संचालक मंडळाच्या सभेला जेव्हा संचालक येतात, तेव्हा त्यांची जबाबदारी जी असते ती संयुक्त आणि वैयक्तिक जबाबदारी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे संस्थेला नुकसान झाल्यास सगळ्यांकडून वसूल केलं जाईल, किंवा 11 संचालक असतील आणि एखाद्या संचालकाकडे आर्थिक क्षमता नसेल तर बाकीच्या 10 लोकांकडून सुद्धा संस्थेला होणारी हानी वसूल केली जाईल. त्यामुळे 73 मध्ये मोठी जबाबदारी संचालकावर ठेवलेली आहे. कलम 73 एक ड प्रमाणे संस्थेच्या संचालकांविरुद्ध अविश्वासदर्शक ठराव आणता येतो. मात्र हा ठराव जर आणायचा असेल तर समजा 11 संचालक तिथे असतील, तर जवळजवळ 6 पेक्षा जास्त संचालकांनी, जवळजवळ 2/3 संचालकांनी त्या मासिक सभेमध्ये, दर महिन्याच्या सभेमध्ये जी काही सभा होत असेल त्यामध्ये त्याने तो विषय घेतला पाहिजे आणि तसा प्रस्ताव निबंधकाला सादर केला पाहिजे. आता असा प्रस्ताव आल्यानंतर एक स्वतंत्र सभा होईल, त्यामध्ये निबंधक किंवा त्यांचे प्रतिनिधी त्या सभेला उपस्थित राहतील. जे संचालक असतील ते ज्यांना कुणाला अविश्वासदर्शक ठराव आणायचा आहे ते प्रस्ताव मांडतील, आणि मग कुणाच्या बाजूने आणि कुणी विरुद्ध अशा पद्धतीने मतमोजणी ही होणार आहे. मग हात उंचावून असेल किंवा चिठ्ठी टाकून असेल, परंतु एखाद्या संचालकाविरुद्ध अविश्वासदर्शक ठराव आणता येईल. मात्र एकदा तो अविश्वासदर्शक ठराव हा फेटाळण्यात आलेला आहे, म्हणजे बहुमतानं जे बहुमत पाहिजे ते त्याला मिळालेलं नाही, म्हणजे त्या संचालकाला समजा कायम ठेवलेला आहे, तर मग परत त्या संचालकाविरुद्ध कमीत कमी 1 वर्षभर अविश्वासदर्शक ठराव आणता येणार नाही. 73 अ प्रमाणे समजा एखादा संचालक 2 पदांवर निवडून आलेला आहे, मग त्यामध्ये एक ओबीसी असेल किंवा आरक्षित असेल आणि एक ओपन असेल किंवा दोन्ही ओपन असतील, जे काही असेल ते. आता एकाच वेळी त्यानं जर 2 पदावर निवडून आलेला असेल, तर 73 अ प्रमाणे निवडून आल्यानंतर किंवा तो विजयी झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत त्याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि असा राजीनामा जर दिला नाही तर पुढील 30 दिवसाच्या आत त्या व्यक्तीची दोन्ही पदं आपोआप रिक्त होणार आहेत. आणि ही तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. एक नवीन बदल 2013 मध्ये करण्यात आला की एखादी व्यक्ती केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक प्राधिकरण, ज्याला आपण कॉर्पोरेशन म्हणतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका किंवा महानगरपालिका, अशा एरियामध्ये किंवा ग्रामपंचायती वगैरे, यामध्ये जर एखादा व्यक्ती अधिकार पद धारण करत असेल, म्हणजेच तिथं पूर्ण वेळ जर त्यानं कामकाज केलेलं असेल किंवा कामकाज करत असेल, तर अशा व्यक्तीला निवडून येण्यास अपात्र ठरवलेलं आहे. कलम 73 अ प्रमाणे समितीची रचना ही कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये 2013 नंतर आपण जे बदल केले, त्यामध्ये आता यापुढे कोणत्याही प्रकारची संस्था असो, संचालक मंडळाची एकूण संख्या ही 21 करण्यात आलेली आहे. या 21 मध्ये अधिक 2 जे आहेत ते तज्ञ संचालक आहेत आणि एक कार्यलक्षी संचालक जो सध्या व्यवस्थापक आहे. म्हणजे संस्था मोठ्यात मोठी जरी असली, राज्यस्तरीय असली, तरी 21 अधिक 2 अधिक 1 याच्यापेक्षा जास्त संचालक मंडळ त्यामध्ये नसणार आहे. 73 ब प्रमाणे
राखीव जागा या संचालक मंडळात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये SC/ST साठी एक आहे आणि मागासासाठी एक आहे. VJNT आणि SBC यांच्यासाठी एक जागा आहे. तर अ, प्रमाणे 3 वेगळ्या जागा ज्या आहेत त्या राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 73 मध्ये महिलांकरता 2 जागा ह्या संचालक मंडळामध्ये प्रत्येक संस्थेच्या संचालक मंडळामध्ये राखीव आहे. 73 प्रमाणे एखादा संचालक किंवा समिती सदस्य पदावर राहण्यास अपात्र होऊ शकतो. त्याची कारण इथे दिलेली आहेत. उदाहरणार्थ एखादी मजूर संस्था असेल तर तशाच प्रकारच्या मजूर संस्थेमध्ये तो जर संचालक असेल तर एक समान प्रकारच्या संस्थेमध्ये संचालक होता येत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती एका नागरी पतसंस्थेत संचालक असेल तर दुसऱ्या नागरी पतसंस्थेत तो संचालक होऊ शकत नाही. मात्र तो फेडरेशनवर निवडला जाऊ शकतो किंवा नागरी पतसंस्थेचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा बँकेवर निवडला जाऊ शकतो, राज्य बँकेवर निवडला जाऊ शकतो. मात्र एकाच प्रकारच्या संस्थेवर आपण संचालक म्हणून काम करू शकत नाही. त्याच पद्धतीनं भागीदार किंवा संचालक आपण होऊ शकत नाही. त्यानंतर थकबाकीदार जो व्यक्ती आहे त्याला सुद्धा त्या संचालकाला अपात्र ठरवलेलं आहे. मात्र थकबाकीदाराची व्याख्या वेगळी आहे. जसं की नागरी पतसंस्थांना 3 हप्ते थकलेले असतील किंवा मग जर तो जिल्हा बँकेच्या अल्पमुदत कर्जाचा थकबाकीदार असेल तर त्याला 12 महिने मुदत आहे. म्हणजेच मुदतीनुसार जर एखाद्या व्यक्तीने थकबाकी केलेली असेल तर त्याला आपल्याला नोटीस पाठवावी लागेल आणि नंतर त्या संचालकाला अपात्र करता येणार आहे. त्यानंतर हा एक नवीन मुद्दा आलेला आहे 2013 नंतर, की जर संचालकानं कुठल्याही प्रकारचा ऍडव्हान्स घेतला तर त्याने ती रक्कम 30 दिवसात भरावी. आता पूर्वी आपण जर विविध कार्यकारी सोसायट्या पाहिल्या तर यामध्ये फार पूर्वी असायचं 10-15 वर्षापूर्वी सचिव येणे किंवा संचालक चेअरमन येणे, हे जे पद्धती होत्या पूर्वी आणि मग 8-8, 10-10 महिने ते पैसे यायचे नाहीत, तर ते आता पूर्ण रोखलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा ऍडव्हान्स हा संचालक मंडळ घेऊ शकत नाही आणि जर अपरिहार्य कारणास्तव काही खरेदी असेल किंवा शहरामध्ये जाऊन काय आणायचं असेल आणि ती जबाबदारी जर त्यांनी स्वीकारली तर असं असेल तर 30 दिवसाच्या आत तात्काळ त्यांनी त्या ऍडव्हान्सची रक्कम ही संस्थेमध्ये भरली पाहिजे. हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीमध्ये सुद्धा 3 महिन्यापर्यंत जर थकबाकी झाली तर तो कसूरदार मानलेला आहे. त्यानंतर अशा संचालकानं जर सहकारी संस्थेच्या कायद्याचा, अनुशासन म्हणजे कायद्याचा जाणून बुजून भंग केलेला, आता यामध्ये तो संचालक असताना समजा दुरुस्ती अहवाल पाठवलेला नाहीये किंवा कामात टाळाटाळ केलेली आहे कलम 78 प्रमाणे किंवा काही अफरातफर केलेली आहे, तर कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्यावर जर त्या संचालकाला जबाबदार धरलेला असेल तर तो संचालक पदावर राहू शकत नाही. यानंतर संचालकावर कारवाई झालेली आहे. उदाहरणार्थ कलम 79 प्रमाणे वार्षिक माहित्या ह्या निबंधकाला सादर करायच्या असतात, त्या त्यांनी केल्या नाही किंवा 88 प्रमाणे जे काही संस्थेला नुकसान झालेलं आहे त्याला संचालक मंडळ जर जबाबदार धरलेला असेल किंवा कलम 83 प्रमाणे जर संचालकांची चौकशी झालेली असेल तर असे संचालक पदावर अपात्र होऊ शकतात. कायदा नियम पोटनियमाचं उल्लंघन झालेलं असेल त्यांच्याकडून आणि त्यांना निबंधकांनी जबाबदार धरलेला असेल. त्यानंतर हा एक नवीन मुद्दा आलेला आहे की समिती सदस्याला 2 पेक्षा जास्त मुले असतील तर. आता इथं मात्र 2001 मध्ये हे आलेलं आहे. म्हणजे 2001 नंतर जर 2 पेक्षा जास्त मुले त्याला असतील तर असा संचालक जो आहे तो पदावर अपात्र ठरवण्यात आलेला आहे. त्यानंतर 146 आपल्या सहकार कायद्यातलं कलम आहे की ज्यामध्ये काही अपराध सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ कायदा नियम पोटनियमाचं उल्लंघन केलेलं आहे किंवा अफरातफर केलेली आहे, संस्थेच्या निधीचा दुरुपयोग केलेला आहे आणि जर एखाद्या कलमाप्रमाणे आपल्या सहकार कायद्यामध्ये त्याला 1 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त अशी शिक्षा
जर ठोठावलेली असेल आणि मग तो अपराध संचालकाने केलेला असेल, तर अशा वेळी त्याच्यावर, त्या संचालकावर तो अपराध जर सिद्ध झाला, कन्व्हिक्टेड आपण म्हणतो, अॅक्युज म्हणजे संशयित, आणि जेव्हा आरोप सिद्ध होतो तेव्हा त्याला आपण कन्व्हिक्टेड म्हणतो. दोष सिद्धी झाल्यानंतर जर ती शिक्षा 1 वर्षापेक्षा कमी नसेल, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त असेल, तर तो व्यक्ती अपात्र होणार आहे. नियमामध्ये पण काही नियम दिलेले आहेत, जसं की नियम 58 प्रमाणे जर एखाद्या सदस्याला किंवा संचालकाला अपात्र घोषित करायचा असेल, तर नियम 58 सांगतो की त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे. म्हणजेच त्याला नैसर्गिक न्याय म्हणतो आपण, नॅचरल जस्टिस. आणि ती तरतूद या नियमात केलेली आहे की एखाद्या संचालकाला जर अपात्र ठरवायचं असेल, तर त्याला योग्य नोटीस दिली पाहिजे, आणि का अपात्र ठरवलेलं आहे त्याचं कारण त्याला दिलं पाहिजे, आणि मग आपण अपात्रतेची कारवाई करू शकतो. 73 क ब प्रमाणे आपण राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन केलेलं आहे, जेणेकरून सहकारी संस्थांच्या निवडणुका हे योग्य पद्धतीने व्हाव्यात, यासाठी आपल्याला ती तरतूद केलेली आहे. यानंतर कलम 75 मध्ये आपल्याला वार्षिक सभा ही तरतूद झालेली दिसते. म्हणजे प्रत्येक संस्थेची 30 सप्टेंबरच्या आत वार्षिक सभा होणार आहे. पहिली सभा नियम 59 प्रमाणे संस्था नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत जो प्रवर्तक असेल तो बोलवणार आहे. म्हणजे ज्यानं संस्था सुरू केलेली आहे, तर त्यामध्ये सभेचा अध्यक्ष निवडला जाईल, नवीन सदस्यांना दाखल करून घेतलं जाईल, आणि जो प्रवर्तक आहे तो त्यानं जे काही हिशोबी कामकाज केलेलं आहे ते त्या पहिल्या सभेमध्ये तो ठेवणार आहे. वार्षिक सभेमध्ये कोणते विषय असावेत आणि वार्षिक सभा ही कशा पद्धतीने व्हावी याचं मार्गदर्शन कलम 75च्या 2 मध्ये केलेलं आहे. 2013 नंतर सहकार नियम 1961 त्यामध्ये एक्स नमुना हा नव्यानं दाखल करण्यात आलेला आहे. आणि वार्षिक सभेमध्ये कोणते विषय असावेत याचं मार्गदर्शन एक्स नमुन्यामध्ये केलेलं आहे. कारण आपण जर वार्षिक सभा पाहिली तर आपला पहिला विषय असतो की मागील वृत्तांत कायम करणे. मात्र नवीन एक्स नमुन्यामध्ये पहिला विषय आहे की संचालक व त्यांचे नातेवाईक यांच्या थकबाकीबाबत चर्चा करणे. त्यामुळे वार्षिक सभेच्या विषयांची संपूर्ण यादी एक्स नमुन्यामध्ये सहकार नियम 1961 मध्ये दिलेली आहे. आता यामध्ये समिती सदस्य थकबाकीदार असतील तर त्यांचा विचार करणे हा जो पहिला विषय आहे. मग समिती सदस्य आणि त्यांचे नातेवाईक किंवा कुटुंबीय असा शब्द आलेला आहे. यामुळे कलम 75 मध्ये कुटुंबाची व्याख्या केलेली आहे. ती अशी आहे की स्वतः पती पत्नी, वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सून एवढी मोठी व्याख्या सहकार कायद्यात केलेली आहे. तेव्हा या कुटुंबीय सदस्यांपैकी कुणीही थकबाकीदार असला तरी तो संचालक जो आहे तो अपात्र ठरवला जाणार आहे. त्याकडे आपले नेहमीचे पारंपरिक विषय येतात. वार्षिक अहवालाला मंजुरी घेणे, नफा जो झालेला असेल त्या नफ्याचा विनियोग किंवा नफ्याची विभागणी याला मान्यता घेणे. त्यानंतर उपविधी दुरुस्ती हा एक विषय त्यामध्ये आहे. तर जे काही पोटनियम असतात त्या पोटनियमामध्ये उदाहरणार्थ आता पतसंस्थांच्या बाबतीमध्ये नियामक मंडळ आलेलं आहे. पण नियामक मंडळाने काही वेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. आता नवीन नियमाप्रमाणे पतसंस्थांच्या बाबतीत ताळेबंदाच्या बेरजेवर कर्ज वाटप ठरलेलं आहे. त्यानंतर कर्जाची मर्यादा, ठेवीची मर्यादा हे सगळं आता नव्यानं बदललेलं आहे. पूर्वी आपण स्वनिधीच्या प्रमाणात कर्ज द्यायचो. आता मात्र संस्थेचा ताळेबंद किती रकमेचा आहे त्यावर नागरी पतसंस्थेला कर्ज देता येतं. त्यानंतर पगारदार संस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा 15/12/2020 ला परिपत्रक आलेलं आहे. त्यामध्ये पगाराच्या पटीमध्ये कर्ज द्यावं. 180 ते 240 महिने मुदत आता नव्यानं दिलेली आहे. म्हणजे 15 ते 18 वर्ष मुदत कर्जफेडीची दिलेली आहे. म्हणजे पूर्वी आपल्या पोटनियमात नव्हतं. उदाहरणार्थ रोख शिल्केची मर्यादा 2014 मध्ये 25,000 केलेली आहे. आपल्या पोटनियमामध्ये मात्र 500 रुपये असेल. तर हे जे काही नवीन बदल होतात कायदा, नियम आणि पोटनियम, आणि त्यामुळे हे बदल आपण वार्षिक सभेमध्ये आणले पाहिजेत. मग ठेवीचं धोरण असो, कर्जाचं धोरण असो, सभासदांचं धोरण असो,
आपल्याला किंवा ठेवीचा व्याजदर, कर्जाचा व्याजदर किती ठरवायचा, हे सगळं आपण वार्षिक सभेमध्ये नेलं पाहिजे. तात्पर्य असं, असा कोणताही विषय की ज्यामुळे संस्थेच्या आर्थिक हितावर, मग नफा असो, तोटा असो किंवा उत्पन्न असो, खर्च असो, अनेक वर्ष परिणाम होणार असेल, तर तो प्रत्येक विषय जो असतो तो वार्षिक सभेमध्ये घ्यायचा असतो. त्यानंतर निवडणुकीबाबतचा तपशील हा वार्षिक सभेचा विषय आहे. म्हणजेच आता जे विद्यमान संचालक मंडळ आहे ते कधी निवडून आलेलं आहे, हा विषय यासाठी आहे की आपण जर निवडणूक नियम 2014 हे जे नव्याने आले त्यामध्ये आपण जर पाहिलं, तर ते बंधन संस्थांना दिलेलं आहे की त्यांचा कालावधी संपण्याच्या 6 महिने अगोदर त्यांनी निवडणूक प्राधिकरणाला निवडणुकीबाबत प्रस्ताव ठेवायचा आहे. हे पूर्वी जे होतं की किती वर्ष, वर्ष 2 वर्ष निवडणुका होत नव्हत्या. आता मात्र आपण स्वतंत्र रेग्युलेटिंग अथॉरिटी बनवलेली, इलेक्शन रेग्युलेटिंग अथॉरिटी बनवलेली आहे. निवडणूक प्राधिकरण स्वतंत्र स्थापन झालेलं आहे. त्यासाठी नियम 2014चे आपण बनवलेत आणि त्या नियमांमध्ये आपल्याला 6 महिने आधी निवडणूक निर्णय अधिकारी नेमावा लागतो आणि त्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून वार्षिक सभेमध्ये हा नव्याने विषय दाखल झालेला आहे की निवडणुकीबाबत आपली निवडणूक कधी संपणार आहे किंवा आता विद्यमान संचालक मंडळ कोणत्या कालावधीसाठी निवडून आलेला आहे. त्यानंतर पारंपरिक विषय आहे तो म्हणजे लेखापरीक्षण अहवालाला जो वैधानिक लेखापरीक्षण अहवाल आणि जो वर्ग दिलेला आहे संस्थेला, तर त्याचं थोडक्यात किंवा सारांश वाचन करणे. त्यानंतर मागील वर्षीचा जो लेखापरीक्षण अहवाल आहे त्याचा दोष दुरुस्ती अहवाल, म्हणजे जे दोष, गंभीर दोष होते त्याच्यावर काय आपण दुरुस्ती केलेली असेल तर ते आपल्याला वार्षिक सभेपुढे ठेवावं लागेल. त्यानंतर पुढील वर्षीचा वार्षिक अर्थसंकल्प, त्याला आपण बजेट म्हणतो, म्हणजेच साधारणपणे 10 ते 15% आपण उत्पन्न आणि खर्चामध्ये वाढ करतो आणि तशा पद्धतीने मंजुरी जी आहे वार्षिक सभेची आपण घेत असतो. त्यानंतर इतर जी काही माहिती निबंधकांनी वर्षभरामध्ये पाठवलेली आहे, मागवलेली आहे, कायदा, नियम, पोटनियमाला अनुसरून, तर ती माहिती, कोणत्या प्रकारची आपण माहिती सहकार खात्याला पाठवली, ती माहिती सुद्धा आपण वार्षिक सभेमध्ये ठेवली पाहिजे. त्यानंतर इतर काही आपल्याला पोटनियमाप्रमाणे रितसर एखाद्याने मागणी केली असेल की मला याची माहिती द्यावी, 7 दिवस अगोदर त्याने आपल्याशी संपर्क साधलेला असेल, काही लेखी त्यांनी अर्ज आपल्या संस्थेकडे केला असेल की याची माहिती आम्हाला वार्षिक सभेत द्यावी, तर तेही कामकाज आपल्याला वार्षिक सभेचा विषय म्हणून घ्यावा लागेल आणि ऐन वेळेचा विषय जो असेल तो विषय वार्षिक सभेमध्ये असू शकतो. म्हणजे इथं आपल्याला एक मोठा प्रश्न येणार आहे आणि तो असा आहे की वार्षिक सर्वसाधारण सभा आणि या सभेतील विषयांची चर्चा करा आणि त्यामुळे हा प्रश्न आपण व्यवस्थितपणे इथं समजून घेतलेला आहे. वार्षिक सभा ही सर्वोच्च सभा आहे आणि संस्थेमध्ये अशी कोणती गोष्ट असेल की अनेक वर्ष आपल्या उत्पन्नावर किंवा खर्चावर किंवा आपण म्हणूयात नफा किंवा तोट्यावर परिणाम होणार असेल, तर तो प्रत्येक विषय हा वार्षिक सभेमध्ये घेणं आवश्यक आहे. नियम 60 आपल्याला वार्षिक सभा कशा पद्धतीने प्रक्रिया राबवावी या संबंधी काही सूचना त्यात केलेल्या आहेत. जसं की वार्षिक सभा, या सभेचे जे अध्यक्ष कोण असावेत, तर संस्थेचेच अध्यक्ष वार्षिक सभेचे अध्यक्ष असावेत. बऱ्याचदा असं होतं कोणीतरी एक मोठा व्यक्ती, मग तो विचारवंत असेल किंवा पुढारी असेल, तो त्या सभेला येत असतो पाहुणा म्हणून आणि मग आपण नियमित ज्या इतर सभांना आपण घेतो तसं ज्येष्ठ सभासद वगैरे असं काहीतरी आपण केलं किंवा कुठल्या तरी पदावर असेल तर मग त्याला सभासद अध्यक्ष केलं तर ते चुकीचं आहे. तिथं स्पष्ट सूचना केलेली आहे की आपल्या विद्यमान संस्थेचा जो अध्यक्ष असेल तोच वार्षिक सभेचा अध्यक्ष असेल. आता गणपूर्ती झाल्याशिवाय, आता गणपूर्ती म्हणजे काय बरं, तर एकूण सदस्य संख्येच्या 1/5 किंवा कमीत कमी 100 एवढे लोक त्या सभेला हजर पाहिजेत. आता समजा 100 एकूण सभासद संख्या असेल तर 1/5 म्हणजे कमीत कमी 20 लोक हजर पाहिजेत किंवा 100 आणि यातील जास्तीत जास्त म्हणजेच काय, तर गणपूर्ती जी आहे ती 1/5 कमीत कमी सभासद आले पाहिजेत यासाठी ठेवलेली आहे. मग गणपूर्ती झाली नाही तर हरकत नाहीये, थोडा वेळ ती सभा तहकूब होईल आणि नंतर मात्र जे सभासद उपस्थित असतील त्याला मात्र कोरमचा नियम लागू होणार नाही. मात्र गणपूर्ती झाल्याशिवाय सभा सुरू करता येणार नाही, अन्यथा ती सभा तात्पुरती तहकूब करावी लागेल. त्यानंतर एक्स नमुना आपण आधी घेतलेला आहे की एक्स नमुन्यामध्ये विषय पत्रिका असावी.
एखाद्या ठरावावर मतभेद झाल्यास वार्षिक सभेमध्ये हात उंचावून किंवा गुप्त मतदान पद्धतीने मतदान करता येईल. त्या मतदानाचा निकाल अध्यक्ष जाहीर करतील. एखादी वार्षिक सभा कोरम अभावी तहकूब झाल्यास ती पुढे 30 दिवसापेक्षा जास्त पुढे ढकलता येणार नाहीये. मात्र जर एखाद्या सभेच्या दिवशी कोरम नसल्यास ती सभा आपल्याला स्थगित करून त्याच दिवशी थोड्या वेळानंतर म्हणजे अर्धा एक तासानंतर पुन्हा आपल्याला ती सभा घेता येईल. मग अशा वेळी कोरमची आवश्यकता नसेल. एखाद्या सदस्याला, त्याला आपण सभासद म्हणूयात किंवा संचालक असेल, एखाद्या सभासदाला किंवा सदस्याला जर आपल्याला संस्थेतून काढून टाकायचं असेल, कलम 35 मध्ये ही तरतूद आहे, तर कमीत कमी 30 दिवस अगोदर 30 डेज 30 दिवस अगोदर त्यांना नोटीस दिली पाहिजे. त्यांना का काढून टाकणार आहात त्याची कारणं दिली पाहिजेत आणि त्यांनी त्याचं जे काही मतप्रदर्शन आहे किंवा त्याचा विचार, त्याचं काय स्पष्टीकरण असेल ते वार्षिक सभेमध्ये आपण स्वतंत्र अशा पद्धतीने विषय घेऊन त्याचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे. त्यानंतर आपण वार्षिक सभेमध्ये जो ताळेबंद ठेवणार आहात, तो नियम 61 प्रमाणे आपल्याला वार्षिक विवरणपत्र तयार करायचं आहे. जे काही वार्षिक माहिती असतील त्यामध्ये ताळेबंद असेल, नफा तोटा पत्रक असेल, तर ही सर्व माहिती आपण निबंधकांना पाठवायची आहे. त्यानंतर ताळेबंदाचा नमुना आणि नफा तोटा पत्रकाचा नमुना नमुना हा आपल्या नियमामध्ये दिलेला आहे. नमुना याचा अर्थ असा आहे की मागील वर्षाची आकडेवारी आपल्याला त्या ताळेबंदामध्ये चालू वर्षाबरोबर मांडायची आहे. त्याला आपण म्हणतो कंपॅरेटिव्ह अनालिसिस. कंपॅरेटिव्ह म्हणजे गेल्या वर्षी 100 असेल, यावर्षी 120 असेल, तर मग 20 रुपये वाढ झालेली आहे असं आपल्याला अनालिसिस करता येतं. आणि त्यामुळं आपल्याकडे नमुन्यामध्ये एन फॉर्मॅटमध्ये आपल्याला ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक तयार करावा लागतो. 75(2) प्रमाणे आपल्याला वैधानिक लेखापरीक्षकाची जी नियुक्ती आहे ती पॅनल मधून करावी लागते. म्हणजे नवीन आपण जे 2013 मध्ये बदल केले आणि त्यामध्ये वार्षिक सभेला हे अधिकार दिलेले आहेत की जे काही सहकार खात्याचं लेखापरीक्षकांचं पॅनल असेल, त्यामध्ये मग चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, प्रमाणित लेखापरीक्षक या सगळ्यांची पात्र लेखापरीक्षकांची नियुक्ती किंवा नेमणूक ही सहकार खात्यातर्फे केल्यानंतर ते पॅनल तयार होणार आहे. आता आपण एखाद्या लेखापरीक्षकाची किंवा त्याला आपण वैधानिक लेखापरीक्षक म्हणतो, स्टॅट्युटरी ऑडिटर, त्याची नियुक्ती करण्याच्या आधी त्या व्यक्तीचं पॅनलमध्ये नाव आहे का, त्याची खातरजमा करावी. त्यानंतर लेखापरीक्षकाची लेखी संमती घ्यावी, कारण आपला ठराव त्या लेखापरीक्षकाची लेखी संमती पुढील वर्षासाठी त्याची नियुक्ती आपण करतो. आणि हे सगळं आपल्याला वार्षिक माहित्यांसोबत, विवरणपत्रासोबत निबंधकाला कळवायचं आहे. वार्षिक सभेमध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला जो नफा झालेला आहे त्याची विभागणी आपण कशी करणार आहात. मग राखीव निधी असेल, इमारत निधी असेल, लाभांश समीकरण किंवा लाभांश किती टक्के देणार आहात, बोनस काय आहे का, मानधन काय दिलंय का, याची चर्चा किंवा याची रक्कम आपण वेगळी काढायची आहे. वार्षिक सभा 30 सप्टेंबरच्या आत कायद्याप्रमाणे घेतली पाहिजे. मात्र एखाद्या संस्थेने वार्षिक सभा बोलवण्यात कसूर केला तर ते संचालक मंडळ पदावर राहण्यास अपात्र ठरू शकतं आणि मग अशा संचालक मंडळाला 5,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र यासाठी निबंधकानं त्या संस्थेच्या संचालक मंडळाला नैसर्गिक न्यायाप्रमाणे त्यांचं म्हणणं मांडण्याची वाजवी संधी दिली पाहिजे. कलम 75 मध्ये आपण वार्षिक सभा हा मुद्दा घेतलेला आहे. तर कलम 76 मध्ये विशेष कारणासाठी, उदाहरणार्थ नवीन काहीतरी सहकार खात्यामध्ये काही धोरण आलेलं आहे, कायदा बदललेला आहे, नियम बदललेला आहे किंवा असा एखादा विषय असेल की संचालक मंडळाला असं वाटतं की सभासदांना तो सांगितला गेला पाहिजे. मग ठेवीचं धोरण, कर्जाचं धोरण किंवा संस्थेचा एनपीए वाढलेला आहे, असं कोणतंही कारण असो की ते आता आपल्याला सभासदांना सांगणं अतिशय तातडीचं आहे असं जर आपल्याला वाटलं, किंवा जर संस्थेच्या सभासदांनी एकत्र येऊन एक पंचमांश, उदाहरणार्थ 100 सभासद असतील तर 20 लोक जर एकत्र आले आणि त्यांनी लेखी अर्ज निबंधकाकडे किंवा संस्थेकडे केला, तर आपल्याला ती विशेष सभा
ही कलम 76 प्रमाणे घ्यावी लागते. आता विशेष सभे असल्यामुळं ते विशेष कारण हे विषय म्हणून त्या सभेला असतं. जसं की आता कर्ज धोरण मर्यादा वाढविणे. मग आपण त्यामध्ये म्हणतो की नियामक मंडळाचं 2020 मध्ये धोरण आहे. पगारानुसार आपल्याला कर्ज वाटप करावं लागणार आहे. त्यामुळं आता दर महिन्याला आपण जी शेअर्स मधून कपात करतो, ते पूर्वी ₹1000 करत होतो. आता पगारानुसार आपल्याला कपात करावी लागेल, असा आपला विषय आहे. आता तर आपण हे नाही केलं, तर आपली जी गुणपत्रिका असते त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. कारण त्यामध्ये तो शब्द आलेला आहे, की नियामक मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे संस्थेने धोरणात्मक निर्णय घेतले का? आणि त्यामुळं अशा पद्धतीनं जर विशेष कारणासाठी एखादी सभा बोलवायची असेल, तर वार्षिक सभेला आपण 14 दिवस अगोदर नोटीस देतो. इथं मात्र थोडीशी आपल्याला सवलत आहे. 7 दिवस अगोदर नोटीस देऊन आपण ही वार्षिक सभा बोलवू शकता. बऱ्याचदा निबंधक ही सभा बोलवायला सांगतात. उदाहरणार्थ आता पतसंस्थांचे पोटनियम बदलणार आहेत. थोड्याच दिवसामध्ये महिना 2 महिन्यामध्ये हे नवीन पोटनियम येतील. मग ते सभासदांना सांगितले पाहिजेत. त्यानंतर विविध कार्यकारी सोसायट्यांचे पोटनियम बदलणार आहेत. कारण केंद्र सरकारने त्यामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे. त्यांचे पोटनियम सुद्धा तयार आहेत. मग त्यामध्ये काही दुरुस्त्या करून ते पोटनियम आपल्या राज्य सरकारला स्वीकारावे लागतील आणि विकास सोसायट्यांचं नवीन जे धोरण आहे, शेती बिगर शेती कर्ज वाटप किंवा ठेवी स्वीकारणं, म्हणजे बँकिंग प्रमाणे आता विकास सोसायट्यांनी काम करावं, हे जे काही केंद्र सरकारचं म्हणणं आहे किंवा नवीन नवीन व्यवसाय चालू करावेत, तर हे धोरण आपल्याला आपल्या सभेपुढे सांगावं लागेल. एखाद्या संस्थेला जर फेडरेशनचा सदस्य व्हायचा असेल, तर तो सुद्धा आपण आपल्या वार्षिक सभेमध्ये विषय घेऊन आपल्या सभासदांची मान्यता घेऊ शकतो आपण. आता जाणीवपूर्वक अशी वार्षिक सभा म्हणजे सभासदांनी मागणी केलेली आहे, एक पंचमांश सभासदांनी, आणि जर समिती सदस्यांनी किंवा संचालक मंडळाने अशी मागणी केलेली असताना किंवा निबंधकाने आदेश दिलेला असताना अशी सभा बोलावली नाही, तर संबंधित समितीवर जे नियंत्रक असतात, त्याला आपण निबंधक म्हणतो, ते निबंधक कारवाई करतील आणि सदस्य संचालक, त्याला आपण व्यवस्थापन समिती सदस्य, ते त्यांच्या पदावर राहण्यास अपात्र ठरू शकतात. कलम 78 प्रमाणे कारवाई होऊ शकते आणि त्याचबरोबर त्यांना ₹5000 दंड हा निबंधक ठोठावू शकतात. अशी सभा जर जाणीवपूर्वक संचालकांनी बोलवली नाही, तर निबंधकांना नियंत्रक म्हणून अधिकार आहे. मात्र मग ह्या सभेचा सर्व खर्च हा संस्थेला द्यावा लागणार आहे. कलम 77 प्रमाणे जेव्हा संचालक मंडळ हे सद्भावनापूर्वक कार्य करतं, अशा वेळी त्यांना कुठल्याही प्रकारे दोषी धरता येणार नाही. त्यानंतर 78 प्रमाणे संचालक मंडळाला कामकाज करण्यापासून निबंधकांना रोखता येणार आहे. म्हणजे आपण पाहिलं की 73 प्रमाणे संस्थेत घडलेल्या प्रत्येक कृतीला आणि अकृतीला संचालक मंडळ सामूहिक आणि वैयक्तिक जबाबदार आहे. आता समजा संचालकांनी त्यांच्या कामकाजामध्ये कर्तव्य पार पाडण्यात निष्काळजीपणा केलेला आहे, हा शब्द यामध्ये येतो. त्यानंतर संचालक मंडळाने त्यांची कामे उचित पद्धतीने पार पाडलेली नाहीत किंवा समितीच्या संचालक मंडळाच्या अपात्रतेसंबंधी काही दोष निर्माण झालेला आहे, असं निबंधकाला वाटतं. म्हणजे अपात्र उदाहरणार्थ 2 पेक्षा जास्त मुले नसावीत आणि काहीतरी तक्रार आलेली किंवा या संचालकाला 3 मुले आहेत किंवा संचालक हा कुठल्याही प्रकारे पगारी अधिकारी म्हणून काम करणारा नसावा, त्याला दर महिन्याला पगार शासकीय सेवेमध्ये नसावा आणि तो व्यक्ती आपल्याला दिसला की तो संचालक म्हणून काम करतो आणि अशा पद्धतीनं मग काही पात्रतेसंबंधी दोष असेल, तर मग निबंधक नोटीस देतात संबंधित संचालक मंडळाला आणि त्या पद्धतीनं कलम 78 प्रमाणे संचालक मंडळाला कामकाज करण्यापासून रोखू शकतात. आता असं संचालक मंडळाला रोखल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रशासक नेमला जातो. प्रशासक हा निबंधक नेमतो. तो एक व्यक्ती असू शकतो किंवा 1 अधिक 3 इतर व्यक्ती असू शकतात. त्यापेक्षा जास्त व्यक्ती असू शकतात. त्याला आपण प्रशासक मंडळ म्हणतो. तर ही नियुक्ती निबंधकाच्या वतीने संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये नवीन संचालक मंडळ येईपर्यंत केली जाऊ शकते. कलम 78 अ प्रमाणे निबंधकाला जर असं वाटलं, की संस्थेचं संचालक मंडळ असं काही काम करतंय, की त्यामुळं
संस्थेच्या हिताला बाधा येत आहे. जसं आपण म्हणतो की पतसंस्था असतील, तर मग ठेवी परत करत नाहीयेत, बोगस कर्ज वाटप केलेलं आहे किंवा वसुलीच होत नाहीये किंवा संचालक मंडळ मनमानी पद्धतीने वागत आहे, तर पूर्ण अधिकार निबंधकाला दिलेला आहे. निवडणूक प्राधिकरणाप्रमाणे त्या कायद्यातल्या तरतुदी म्हणजे काय? योग्य व्यक्तीची निवड करून निवडणूक प्रक्रिया राबवणे, त्यामध्ये काही चूक केली असेल, तर अशा वेळी निवडणुकीबाबत काही दोष निर्माण झालेला असेल कायद्याप्रमाणे, तर असा संचालक जो आहे कसूरदार मानण्यात येतो आणि त्या संचालक मंडळावर कारवाई होऊ शकते. मात्र हे करत असताना, कारण हा निबंधकाचा अधिकार आहे 78 प्रमाणे, तर वाजवी संधी हा कायदेशीर शब्द आहे, की निबंधकानं त्या संचालकांना वाजवी संधी त्यांचं म्हणणं मांडण्याची दिली पाहिजे आणि मग ती समिती जी आहे ती पदावरून काढून टाकण्यात येईल. हा अधिकार निबंधकाला त्यामध्ये दिलेला आहे. कलम 79 असं म्हणतं, की वार्षिक सभा संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत वाय नमुना जो आहे तो आपल्या 1961च्या नियमात ए टू झेड प्रकारचे नमुने आहेत. तसं झेड नमुना काय आहे? तर झेड नमुना जर जमीन ताब्यात घ्यायची असेल, एखाद्याला कर्ज दिलेला आहे, तो कर्जफेड करत नाही, मग ती वित्त कार्यकारी सोसायटी असेल तर त्याची जमीन आपण जप्त करतो. मग वसुली अधिकारी झेड नमुन्यामध्ये नोटीस पाठवतो. मग असे जे वेगळ्या प्रकारचे नमुने, ए नमुना काय आहे? तर संस्था नोंदणी करायला आपण जातो तेव्हा ए नमुना आहे. मग अशाच पद्धतीने वाय नमुना आहे आणि वाय नमुन्यामध्ये वार्षिक सभा संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत कोणत्या कोणत्या माहित्या ह्या रिटर्न्स आपण म्हणतो विवरणपत्र निबंधकांना सादर करावीत यासंबंधी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि प्रत्येक संस्थेचं हे बंधन आहे, संस्थेवर बंधन आहे की त्यांनी या वार्षिक माहित्या निबंधकाला 1 महिन्याच्या आत म्हणजे वार्षिक सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत निबंधकाला सादर केल्या पाहिजेत. त्यामध्ये वार्षिक अहवाल असेल किंवा लेखापरीक्षण अहवाल, नफा जो झालेला आहे त्याचा काय आपण नफ्याची विभागणी केली, कोणत्या कोणत्या निधीला आपण रक्कमा पाठवलेल्या आहेत, पोटनियमात काय दुरुस्ती केली का, निवडणुकीबाबत माहिती, त्यानंतर संचालक नवीन वर्षासाठी कोणता आपण लेखापरीक्षक नेमलेला आहे, तर ही माहिती आपल्याला निबंधकाला सादर करायची आहे. कलम 79 प्रमाणे समाजाच्या भल्यासाठी किंवा लोकहितासाठी काही आदेश संस्थेला देणं आवश्यक असेल तर तो अधिकार निबंधकाला दिलेला आहे. 79 प्रमाणे जनतेच्या हितासाठी किंवा सहकार चळवळीच्या हितासाठी किंवा ठेवीदार किंवा कर्ज देणारी बँक, त्याला आपण धनको बँक म्हणतो. उदाहरणार्थ जिल्हा बँक आणि विविध कार्यकारी सोसायटी यामध्ये धनको बँक कोण आहे विकास सोसायटीची, तर जिल्हा बँक आहे. मग त्यांच्या संबंधित काही विषय असेल किंवा ठेवीदारांच्या हिताचा काही विषय असेल तर त्या हिताला बाधा येऊ नये असं जर निबंधकाला वाटलं तर 79 मध्ये तशा पद्धतीचे आदेश हे निबंधकाला त्या संस्थेला देता येतील. मात्र यासाठी त्या संस्थेला त्यांचं म्हणणं मांडण्याची वाजवी संधी दिली पाहिजे. त्याला आपण नैसर्गिक न्याय म्हणतो. आणि शिवाय अजून एक नवीन मुद्दा 2013 नंतर आलेला आहे, की ते संस्था ज्या संस्थेला संलग्न आहे, म्हणजे फेडरेशन आपण म्हणतो, तर त्यांच्याशी विचारविनिमय केला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या विकास सोसायटीला पुणे जिल्ह्यातल्या विविध कार्यकारी सोसायटीवर ऍक्शन घ्यायची असेल, तर मग जिल्हा बँकेला विचारलं पाहिजे, कारण जिल्हा बँक हे त्या विकास सोसायट्यांचं फेडरेशन आहे. किंवा नागरी पतसंस्था असेल, तर मग पुणे जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशन आहे. त्यानंतर राज्यासाठी राज्य फेडरेशन आहे. त्यांच्याशी संलग्न जर ती संस्था असेल त्यांच्याशी विचारविनिमय करून मग त्या संस्थेवर आपल्याला कारवाई करता येईल. कलम 80 थोडंसं वेगळं आहे, की त्यामध्ये निबंधकाचा एक मोठा अधिकार आहे की संचालक मंडळ मनमानी काम करत आहे, एखाद्या रेकॉर्डमध्ये अनधिकृतपणे फिरवा केली जाण्याची शक्यता आहे, खाडाखोड केल्या जाण्याची शक्यता आहे, काही अफरातफर घडलेली असेल आणि मग असा अपार होण्याचा संभव पुढे दिसतोय, तर अशा वेळी त्या संस्थेचं रेकॉर्ड जर जप्त करायचं असेल तर निबंधकाला 80 प्रमाणे अभिलेख याचा अर्थ रेकॉर्ड, तर निबंधकाला अधिकार आहे, निबंधक पोलीस यंत्रणेला आणि जो कोणी प्राधिकृत व्यक्ती म्हणजे जो काही व्यक्ती नेमलेला असेल असा कोणताही व्यक्ती, मग सहकार खात्याचा अधिकारी असेल किंवा एखाद्या लेखापरीक्षकाची नियुक्ती होऊ शकते किंवा कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते, तर असा व्यक्ती ते रेकॉर्ड ताब्यात घेण्यासाठी जाऊ शकतो आणि त्या पद्धतीनं संस्थेचं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांमार्फत जप्त केलं जाऊ शकतं. यासाठी कलम 80 ची तरतूद आहे. नियम 57 थोडासा वेगळा आहे. जेव्हा आपण संचालक म्हणून काम करतो तेव्हा संस्थेच्या प्रत्यक्ष
आणि अप्रत्यक्ष व्यवहारात ढवळाढवळ करू नये. ते पूर्वी 73 कलम होतं. ते नियम 57 मध्ये आता हे आपल्याला वेगळी मांडणी दिसते, की आपण जर संचालक असाल, तर संस्थेच्या व्यवहाराबाबत कोणतेही करार, खरेदी विक्रीचे करार असतील किंवा कोणतेही करार असतील, त्यामध्ये आपण ढवळाढवळ करू नये. आणि जर अशा पद्धतीने आढळलं, की संचालक किंवा त्यांचे नातेवाईक यांनी संस्थेच्या सोबत काही आर्थिक व्यवहार केलेले असतील, तर अशा वेळी ते संचालक मंडळ अपात्र होऊ शकतं. आणि ही तरतूद आपल्याला नियम 57 मध्ये किंवा तो संचालक ज्या संचालकाने हे केलेलं आहे किंवा समितीला सुद्धा जबाबदार धरलं जाऊ शकतं त्या परिस्थितीनुसार. तर नियम 57 त्यासाठी आहे, की करार वगैरे करण्यास कुठल्याही प्रकारे बंदी आणलेली आहे. नियम 57 मध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध वार्षिक पदाधिकाऱ्याविरुद्ध अविश्वासदर्शक ठराव हे आपण कायदा वाचलेला आहे. मात्र इथं एक नमुना दिलेला आहे, की नमुना M18 M18 मध्ये आपण एक प्रस्ताव निबंधकाला देणार आहात, की आम्ही एवढे सभासद आहोत, आम्ही सह्या केलेल्या आहेत आणि आम्हाला एखाद्या संचालकाविरुद्ध अविश्वासदर्शक नो कॉन्फिडन्स मोशन आणायचं आहे. आता हे करत असताना जे काही आपले 11 संचालक असतील, तर त्यापैकी एक पंचमांश म्हटलं तरी 20 किंवा 11 पैकी कमीत कमी 3 संचालकांनी त्या सह्या केल्या पाहिजेत. तो प्रस्ताव मांडला पाहिजे. त्यांच्या सह्या त्यावर पाहिजेत आणि त्यानंतर अविश्वासदर्शक का मांडत आहात त्या संचालकाविरुद्ध ती कारणं सुद्धा आपण त्यामध्ये M18 ह्या नमुन्यामध्ये नमूद केली पाहिजेत. आपला ठराव आल्यानंतर आणि आपलं निवेदन आल्यानंतर निबंधक जे आहेत ते निबंधक कार्यवाही करणार आहेत. तर निबंधक त्यासाठी मग 7 दिवसाच्या पुढे एखादी जागा ठरवून देतील, एखादं स्थळ ठरवून देतील, तारीख वेळ ठरवून देतील आणि मग तिथे प्रत्यक्ष तशी सभा बोलावली जाईल, की ज्या संचालकाला अपात्र ठरवायचं आहे, मतदान होईल आणि मग अंतिम अशा पद्धतीनं संचालकाला अपात्र केलं जाईल. एकदा अविश्वासदर्शक ठराव मंजूर झाला, की मग नमुना M19 यामध्ये एक प्रमाणपत्र देण्यात येईल निबंधकाच्या बाजूने आणि निबंधक त्यामध्ये नमूद करतील, की हा अविश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि असा असा संचालक हा आता यापुढे पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात येत आहे. नियम 63 मध्ये आपल्याला वार्षिक सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा बोलावताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. जर वार्षिक सभा कलम 75 प्रमाणे बोलवली नाही किंवा कलम 76 प्रमाणे जर आपण विशेष सभा बोलावली नाही, तर अशा संचालकावर कारवाई होईल आणि ही सभा ही सर्वोच्च सभा असेल. यानंतर नियम 65 मध्ये एक वेगळा नियम आलेला आहे, की सर्वसाधारणपणे संस्थेने कोणते रेकॉर्ड ठेवलं पाहिजे यावर आपल्याला एखादं शॉर्ट नोट येऊ शकते, संक्षिप्त टीप येऊ शकते, की सहकारी संस्थेला आता ही सर्वच प्रकार बँक असो कोणत्याही प्रकारची संस्था असो काही रेकॉर्ड हे आवश्यक आहे आणि ते आपल्याला नियम 65 मध्ये दिलेलं आहे. उदाहरणार्थ जे नमुना सभासदांची यादी, आय नमुना वारसाची यादी, शेअरचं रजिस्टर असेल, किती गुणाचे शेअर्स आलेत, कोणते शेअर्स परत गेलेत, कर्ज मागणी अर्ज, कर्ज रोखा जे आहे, जे काही कर्ज ज्याला आपण म्हणतो की ऍग्रीमेंट म्हणतो आपण त्याला, सभासद, त्यानंतर कर्जदार, जामीनदार यांच्या नोंदी त्यामध्ये असतात. त्यानंतर वार्षिक सभेचं सभावृत्तांत, दर महिन्याचं सभावृत्तांत, मासिक सभेचं वृत्तांत, कॅशबुक जे आहे रोकड वही, बँक बुक, रोजकीर्द, त्यानंतर डेस्कटॉक रजिस्टर, मालमत्ता रजिस्टर यामध्ये जर काही जमीन किंवा इमारत असेल, त्यानंतर दूरदृश्य अहवाल नोंदवही, त्यानंतर लेखापरीक्षकांची नोंदवही यामध्ये कोणता लेखापरीक्षक नियुक्त केला, त्याची संमती आली का, त्यांनी ऑडिट रिपोर्ट दिला का, त्याचा दूरदृष्टी दिला का, त्यानंतर वार्षिक माहित्या वाय नमुन्यामध्ये सादर केल्या असतील त्याची तारीख. तर हे सगळं आणि वेळच्या वेळी राज्य शासन जे काही आपल्याला सल्ला देईल किंवा आदेश देईल त्याप्रमाणे आपण रेकॉर्ड हे ठेवलं पाहिजे. यानंतर कलम 81 आणि नियम 69 हे आपल्याला लेखापरीक्षणासंबंधी जे काही लेखापरीक्षक असतात त्यांचे हक्क कर्तव्य या संबंधी मार्गदर्शन करतं. आता कलम 81 आपल्याला काय सांगतं पहा, की साधारणपणे प्रत्येक संस्थेचं वैधानिक लेखापरीक्षण हे झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला 31 जुलै ची मुदत दिलेली आहे. आता 81 मध्ये आपल्याला पात्र लेखापरीक्षक कोण आहेत, त्यानंतर 69 मध्ये लेखापरीक्षक कारवाई होऊ शकते आणि जर कारवाई झाली तर त्या लेखापरीक्षकाला डीपॅनलाइज म्हणजेच काय, की जे काही लेखापरीक्षकांचं पॅनल असेल
त्यामधून त्यांना काढून टाकण्यात येईल. तर ही सगळी जी काही प्रक्रिया आहे ती नियम 69 मध्ये दिलेली आहे. यावर आपल्याला नक्कीच बहुतांशी हा प्रश्न 99% विचारला जातो आणि तो म्हणजे वैधानिक लेखापरीक्षक यांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या संबंधी चर्चा करा. आता यामध्ये कलम 81 आपल्याला काय सांगतं, तर वैधानिक लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी. म्हणजे आपल्याला इथं जे काही वैधानिक लेखापरीक्षक असतात त्यांनी कोणतं रेकॉर्ड पाहणं प्रथम प्राधान्यानं आवश्यक आहे ते इथं नमूद केले. पहिलाच मुद्दा दिलेला आहे थकीत कर्जाची तपासणी. बऱ्याचदा थकीत कर्जाच्या बाबतीमध्ये मागील प्रमाणे एवढी थकबाकी आहे, वसूल नाही, कारवाई व्हावी. तर तसं नाहीये. थकीत कर्ज का झालेलं आहे? ते कर्ज घेतलंय का? मग जाणीवपूर्वक थकबाकी आहे की काही अडचण आहे? याची प्रत्यक्ष तपासणी किंवा रुजुवात आपण म्हणतो त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण पाहू शकता की एखादा व्यवसाय चालू आहे का? तो व्यवसाय अजिबातच नाहीये, मोघम कर्ज वाटप केलंय का? खरंच ते नाव बरोबर आहे का? त्यामुळे थकीत कर्जाची तपासणी हा पहिलाच मोठं कर्तव्य किंवा जबाबदारी वैधानिक किंवा स्टॅट्युटरी ऑडिटवर ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर निबंधकाद्वारा नियुक्त केला जातो लेखापरीक्षक. लेखापरीक्षण अहवाल 30 सप्टेंबरच्या आज सादर केला पाहिजे. त्यानंतर आर्थिक पत्रक त्यामध्ये ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक हे लेखापरीक्षकानं सर्टिफाय केलं पाहिजे आणि वर्ग सुद्धा दिला पाहिजे. त्यानंतर वार्षिक सभेपुढे हजर होऊन सारांश रूपाने त्याच्या लेखापरीक्षण अहवालाचा गोषवारा, त्याला आपण म्हणतो की समरी, 5 ते 10 मिनिटामध्ये मी कोणता वर्ग दिलेला आहे, अ, ब, क, ड, त्यामध्ये हा वर्ग मी का दिला, संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे, संस्थेपुढे काय आव्हानं आहेत, हे अगदी थोडक्यामध्ये सारांश रूपाने लेखापरीक्षकाने वार्षिक सभेमध्ये मांडलं पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि संस्थेचं ते कर्तव्य आहे. यानंतर एक मोठा अधिकार दिलेला आहे की संस्थेच्या स्थिती कशी आहे, आर्थिक स्थिती, त्यावरून वर्ग देण्याचं काम हे लेखापरीक्षकाचं आहे. त्यानंतर असे कोणते दोष आहेत की मागील अहवालामध्ये नमूद होते मात्र त्याचं अजूनही पालन झालेलं नाही, म्हणजे दोष दुरुस्ती अहवाल पाठवलाय का, पाठवलेला आहे मात्र कोणते दोष अजूनही पूर्ण नाहीत, तर ही माहिती जी आहे ती लेखापरीक्षकानं ऑडिट रिपोर्ट मध्ये लिहिली पाहिजे. त्यात सर्वसाधारण सूचना म्हणजे प्रत्येक संस्थेचं वर्षातून एकदा वैधानिक लेखापरीक्षण झालंच पाहिजे. 31 जुलै आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत म्हणजेच 31 जुलैच्या आत वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झालं पाहिजे. 30 सप्टेंबरच्या आत वार्षिक सभा प्रत्येक संस्थेची झाली पाहिजे. त्यानंतर लेखापरीक्षकाची नियुक्ती ही पॅनल मधून केली जाईल. त्यासाठी अ, ब, क, ड असे वेगळ्या प्रकारची वर्गवारी केलेली आहे. अ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहेत किंवा शासनाचे प्रथम वर्गातले अधिकारी, त्यामध्ये सहनिबंधक किंवा विभागीय सहनिबंधक किंवा जिल्हा विशेष लेखापरीक्षक अशा पद्धतीनं अ वर्ग आहे. ब वर्गामध्ये इतर ग्रेड 1 ऑडिटर असतील किंवा त्यामध्ये ज्यांना 10 वर्ष पूर्ण आहे असे प्रमाणित लेखापरीक्षक, तर ही वर्गवारी जी आहे ती कलम 81 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर लेखापरीक्षकानं काय कामकाज करावं यावर सुद्धा कलम 81 मार्गदर्शन करतं. चलनं, व्हाउचर्स ह्याला बॅकबोन म्हटलं जातं ऑडिटचं. तर चलनं पाहिली पाहिजेत, उत्पन्न खर्च, नफा तोटा पत्रक, याच पद्धतीनं काही आर्थिक अनियमितता, त्याला आपण म्हणतो मिस ऍप्लिकेशन ऑफ फंड किंवा मिस युटिलायझेशन ऑफ फंड, निधीचा दुरुपयोग किंवा निधीचा गैरप्रकार किंवा अफरातफर ही सुद्धा आपल्याला मांडायची आहे. त्यानंतर जर आपल्याला असं दिसलं की काहीतरी फसवणूक झालेली आहे किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन झालेलं असेल, तर ती गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन कोणत्या पद्धतीनं झालेलं आहे त्याला आपण मोडस ऑपरेंडी म्हणतो. कशा पद्धतीनं संस्थेमध्ये अफरातफर झालेली आहे, या अफरातफरीमध्ये त्या गैरव्यवहारामध्ये किती रक्कम गुंतलेली आहे त्याचा तपशील लेखापरीक्षकांना मांडला पाहिजे. किंवा नफ्यावर किंवा संस्थेचं नुकसान झाल्याबाबत काही मुद्दे असतील, समितीचं कामकाज कसं आहे त्याला आपण मॅनेजरियल ऑडिट म्हणतो. मग समितीच्या उपसमित्या आहेत का, जे काही संचालक मंडळ असतं त्यांनी काही उपसमित्या जसं की लेखापरीक्षण समिती किंवा कामकाज समिती किंवा वसुली समिती अशा काही बनवल्या असतील तर त्यांचं कामकाज कसं आहे. त्यानंतर अंतर्गत लेखापरीक्षण इंटरनल ऑडिट जर संस्थेचं होत असेल तर त्यामध्ये योग्य समन्वय आहे का, त्यांचं लेखापरीक्षणाची पद्धती बरोबर आहे का. त्यानंतर जे काही अकाउंट ठेवलेलं आहे, लेखे म्हणतो आपण त्याला अकाउंटिंग, तर ते अकाउंटिंग स्टँडर्ड
हे नव्यानं 2013 मध्ये दिलेलं आहे. तर अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे जे काही अकाउंट्स आहेत ते ठेवलेले आहेत का, मग त्यामध्ये भांडवली खर्च, भांडवली उत्पन्न अशा पद्धतीनं ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक यांच्या तरतुदी केलेल्या आहेत का. नव्यानं आपण जर पाहिलं तर नियम 49 आलेला आहे की खर्चाच्या तरतुदी कराव्यात, मग त्या तरतुदी योग्य पद्धतीने केलेल्या आहेत का. त्यानंतर कर्जाच्या थकबाकीचं विश्लेषण केलं पाहिजे, रोख शिल्लक प्रत्यक्ष मोजली पाहिजे. त्यानंतर काही तारणी मालमत्तेवर कर्ज दिलेलं आहे का. त्यानंतर देणी जी असतात संस्थेची देणी, मग ठेवी असोत किंवा बाहेरील कर्ज असोत किंवा इतर देणी असोत, तर त्याचीही तपासणी लेखापरीक्षकानं केली पाहिजे. संस्थेने जर तारणी कर्ज किंवा मॉर्गेज कर्ज दिलेलं असेल तर ते व्यवस्थितपणे मॉर्गेज केलंय का, दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन स्टॅम्प ड्युटी भरले का, ज्या अटी आहेत त्या शर्तींचं पालन केलेलं आहे का. त्यानंतर पुस्तकी नोंदी, खोट्या नोंदी केलेल्या आहेत का, आणि अशा खोट्या नोंदी असतील तर मग त्या संस्थेच्या हिताला बाधा आणतात का. असं काय केलेलं आहे की कर्ज दिलेलं आहे ₹100 आणि त्यातून ₹50 ठेव घेतलेली आहे, तर ते सुद्धा गैरप्रकारामध्ये मानलं जातं. तर आपण शेअर्स व्यतिरिक्त कोणत्याही इतर रकमा घेऊ नयेत याबद्दल आयुक्तांनी वेळच्या वेळी परिपत्रकं दिलेली आहेत. त्यानंतर असा काही खर्च आहे का की वैयक्तिक खर्च हा त्या संस्थेत टाकलेला आहे. उदाहरणार्थ एखाद्या संचालकावर कारवाई झालेली आहे आणि मग त्यांची कारवाई कोर्टामध्ये सुरू आहे आणि कोर्टातला खर्च जो आहे किंवा जाण्या-येण्याचा प्रवास खर्च हा त्या संस्थेवर पडलेला असेल, तर मग तो वैयक्तिक खर्च संस्थेवर टाकलेला आहे असं म्हटलं जाईल. त्यानंतर असा कोणता खर्च आहे की तो उद्देशाच्या विरुद्ध केलेला आहे. उदाहरणार्थ जाहिरात खर्च किंवा मोठ्या प्रमाणावर असा काही वेगळा खर्च की तो अनावश्यक आहे, तर त्यावर लेखापरीक्षकानं लिहिलं पाहिजे. त्यानंतर काही सरकारी उपक्रम किंवा आपण म्हणूयात विकास सोसायट्यांना बऱ्याचदा कर्जमाफी रक्कम दिली जाते किंवा पंजाबराव देशमुख अशी काही 3% व्याज सवलत, 2% व्याज सवलत दिली जाते. मग ही जी रक्कम शासनाकडून मिळते त्याचा योग्य वापर झालेला आहे का, त्याची योग्य पद्धतीने नोंद केलेली आहे का, त्यातून काही अफरातफर तर झालेली नाही ना, हे ऑडिटरचं काम आहे. त्यात संचालक मंडळ त्यांच्या जबाबदाऱ्या योग्य पार पाडते का. त्यानंतर सर्व रेकॉर्ड नियम 65 आपण आताच पाहिला की सर्व डेस्कटॉप रजिस्टर असेल, मालमत्ता रजिस्टर असेल, शेअर रजिस्टर असेल, कर्जाची खतावणी असेल, ठेवीची खतावणी असेल, तर अशी जी काही आवश्यक नियम 65 प्रमाणे रजिस्टर्स आहेत ती संस्थेने ठेवलेली आहेत का. त्यानंतर जर संस्थेकडे काही स्थावर जंगम मालमत्ता असेल, जंगम म्हणजे डेस्कटॉप आणि स्थावर म्हणजे जमीन किंवा इमारत, तर त्याची पाहणी केली जाईल. लेखापरीक्षणामध्ये करत असताना काही फसवणूक, त्याला आपण चिटिंग म्हणतो, म्हणजे पूर्वीचं 420 कलम IPC मध्ये काही संस्थेची फसवणूक झालेली आहे का, तर तो मुद्दा सुद्धा पाहिला जाईल. त्यानंतर काही गैरप्रकार केलेला आहे का. त्यानंतर संस्थेला कोणत्या कारणामुळे तोटा किंवा मोठा नफा दोन्ही गोष्टी पाहिल्या जातील. म्हणजे खूप मोठा गेल्या वर्षी ₹100 नफा असेल, यावर्षी एकदमच ₹500 नफा आहे, तर तोही चुकीचा म्हणण्यापेक्षा तो कशामुळे झालेला आहे. किंवा गेल्या वर्षी ₹100 तोटा होता, आता एकदम ₹1000 झालेला असेल, तर एवढा मोठा तोटा कशामुळे झालेला आहे. म्हणजे नफा असो किंवा तोटा असो, तर त्याचं वास्तव चित्रण हे लेखापरीक्षकानं केलं पाहिजे. रोख शिल्लक मोजली पाहिजे. बऱ्याचदा एखाद्या संस्थेचं चाचणी लेखापरीक्षण, जसं आपण म्हणतो की भाताची परीक्षा एखाद्या शीतावरून केली जाते, तशाच पद्धतीनं जर संस्थेमध्ये एखादा असा काही गुन्हा निर्माण झाला किंवा एखाद्याने तक्रार केली की ही संस्था आम्हाला आमची ठेव परत करत नाही किंवा या संस्थेमध्ये बोगस कर्ज वाटप केलेलं आहे, अशा एखाद्या मुद्द्यावर किंवा मोजक्या मुद्द्यांवर संस्थेचं टेस्ट ऑडिट जे आहे ते होऊ शकतं. यासाठी निबंधकांना पूर्ण अधिकार आहे. कोणताही व्यक्ती प्राधिकृत केला जाईल, मग त्यामध्ये शासनाचा सहकार खात्याचा अधिकारी असेल किंवा एखादा प्रमाणित लेखापरीक्षक असेल, असा कोणताही व्यक्ती आता नव्यानं 2013 नंतर हे अधिकार निबंधकाला दिलेले आहेत. त्यानंतर 81.5 ब मध्ये सर आपल्याला वेळ आपला झालेला आहे. तुमचं मत सांगा काय. हॅलो. हा बोला सर. हा एक 5-10 मिनिट कंटिन्यू केलं तरी चालेल. ओके ओके ओके, मला सांगा तसं मग. तर पुढचा मुद्दा जो आहे की 81.5 ब मध्ये विशेष अहवाल हा प्रत्येक वैधानिक लेखापरीक्षकाने दिला पाहिजे. यावर आपल्याला एक प्रश्न येणार आहे आणि तो असा आहे की संस्थेचा विशेष अहवाल, स्पेशल रिपोर्ट सादर करणे म्हणजे काय, आणि तो कोणत्या गोष्टीसाठी. त्यामध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे प्रशासकीय अहवाल, त्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्ट म्हणतो, आणि दुसरा जो आहे तो स्पेसिफाईड रिपोर्ट, म्हणजेच त्याला आपण फौजदारी अहवाल म्हणू शकतो. मात्र आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये त्याला विनिर्दिष्ट अहवाल असा शब्द वापरला आहे, स्पेसिफाईड रिपोर्ट.
मग कुठलाही विशेष अहवाल हा दोन प्रकारचा असू शकतो. एक तर तो प्रशासकीय अहवाल असेल किंवा तो विनिर्दिष्ट अहवाल असेल. आता हे करत असताना प्रथम 1997चं जे परिपत्रक आहे सर एक मिनिट. सहकार हॅलो आयुक्तांचं. हॅलो, आवाज येतोय? हॅलो सर. हा आज भगवती मॅडम नाहीये, त्यांना लेक्चर घ्यायला जमणार नाही, तर आपण कंटिन्यू करू शकाल आणखी? चालेल ना, करूयात. हो. येस येस. ओके. फक्त मला 1 मिनिट द्या सर. मग हॅलो. एकच मिनिट. हा, कोणता फोन आहे म्हणता? एकच मिनिट बरं का सर. हो, हा. ओके ओके ओके. सर्वांनी कॅमेरे सुरू करा. 1 मिनिट. हॅलो. खरात, सॉरी, हलकरे, रत्नपारखी, विरट. एक सूचना होती, मी आपल्या ग्रुपवरती सुद्धा मेसेज केलेला आहे की उद्या आपले देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची पालघरमध्ये एक कार्यक्रम आहे मोठा, मिनिस्ट्री ऑफ फिशरीज यांच्या अंतर्गत, आणि या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टचं जे काय ते इनॉग्रेशन आपले पंतप्रधान करणार आहेत. तर आम्हाला जे सूचना आलेल्या आहेत मिनिस्ट्रीकडून, मंत्रालयाकडून, की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचे या कार्यक्रमामध्ये. हा कार्यक्रम पूर्णपणे युट्यूबवरती ऑनलाईन मोडमध्ये, आपल्याला जस्ट त्या लिंकवरती जाऊन आपल्या मोबाईलवरती कार्यक्रम अटेंड करायचा आहे. तर मी सर्वांना एक सूचना देईन की आपण तो कार्यक्रम बघावा. त्याला काही चार्जेस नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट. युट्यूबवरती आपल्याला तो प्रोग्राम बघायचा आहे. तुम्ही तुमचा लंच ब्रेक असेल 1 ते 1:30 2 मध्ये, तरी तुम्ही लंच मध्ये तो कार्यक्रम बघत बघत तुम्ही लंच करू शकता. परंतु तो कार्यक्रम आपल्याला अटेंड करायचा आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट जे आहेत ते आपल्या ग्रुपवरती शेअर करायचे आणि याची नोट घेतली जाईल. म्हणजे प्रत्येकाचं काउंट केलं जाईल की कोणी कोणी स्क्रीनशॉट टाकले. त्यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही कार्यक्रम बघावा आणि त्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी होणार आहेत ते मी नंतर विचारेन सगळ्यांना की काय काय झालं प्रोग्राम मध्ये. तर कृपया आपण सर्वांनी तो कार्यक्रम अटेंड करावा. आणि तसं मला कार्यक्रमाची टाइम तुम्हाला सांगितलेला आहे दुपारी 1 वाजता. ठीक आहे. 1 वाजता सुरू होईल, थोडासा उशीर लागेल. आता तुम्हाला माहिती आहे की मोठे कार्यक्रमाला थोडा वेळ लागतो, परंतु तुम्ही तो कार्यक्रम अटेंड करा आणि त्यातला जो काही महत्वाचा पार्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ग्रुपवरती शेअर करा. ठीक आहे. मी आपल्या ग्रुपवरती सुद्धा मेसेज टाकलेला आहे, तो तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. खरात सर, प्लीज कंटिन्यू. येस सर. येस येस. ओके. कलम 81 आणि नियम 69 या संबंधी आपण चर्चा करत आहोत. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की वैधानिक लेखापरीक्षक जो असतो, तर सहकारी संस्थेचं वैधानिक लेखापरीक्षण तो करतो. तो वर्ग देत असतो अ ब कडं. त्यामध्ये संस्थेचा दर्जा ठरवला जातो. वैधानिक लेखापरीक्षकाची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती नवीन जो कायदा बदल झालेला आहे त्यामध्ये कलम 75 प्रमाणे वार्षिक सभेमध्ये लेखापरीक्षकाची नियुक्ती पुढील वर्षासाठी करता येते किंवा करण्याचं बंधन हे वार्षिक सभेवर दिलेलं आहे. यानंतर लेखापरीक्षकानं त्याचा अहवाल सादर केलेला आहे, त्यामध्ये अ ब क वर्ग दिलेला आहे. त्यानंतर आता पुढची स्टेप जी येते की जो वैधानिक लेखापरीक्षक असतो त्याने विशेष अहवाल सादर करायचा असतो. आता विशेष अहवाल प्रत्येक संस्थेचा असेल का, तर 100% जर आपण पाहिलं तर प्रत्येक संस्थेचा विशेष अहवाल हा असणार आहे. अशी एकही संस्था नाहीये की त्यामध्ये कायदा, नियम आणि पोटनियमाचं उल्लंघन होणार नाहीये. आणि त्यामुळं मग विशेष अहवालामध्ये 2 प्रकार येतात. एक आहे प्रशासकीय अहवाल आणि दुसरा जो असतो तो विनिर्दिष्ट किंवा फौजदारी अहवाल. आता प्रशासकीय अहवाल यासाठी की समजा 50 पानाचा लेखापरीक्षण अहवाल हा पूर्ण वाचण्यासाठी निबंधकांना तेवढा वेळ नाहीये. त्यांना इतरही
वेगळ्या विभागाची कामं असतात. आणि त्यामुळं जे काही लेखापरीक्षण अहवालामध्ये भाग अ, ब, क म्हणजे 97चं जर आपण परिपत्रक पाहिलं 1997चं, तर त्यामध्ये विशेष अहवाल भाग अ मध्ये लेखापरीक्षण अहवालात नमूद करावा आणि भाग अ यालाच विशेष अहवाल समजावे, असं पूर्वी आपल्याला होतं. म्हणजे 2013 मध्ये बदल झालेला आहे की लेखापरीक्षकाने विशेष अहवाल सादर केला पाहिजे. एरवी 1997चं जर आपण परिपत्रक पाहिलं तर त्यामध्ये लेखापरीक्षकावर हे बंधन दिलेलं आहे की त्यानं त्याचं लेखापरीक्षण करत असताना त्याचा अहवाल त्यानं अ, ब आणि क या 3 भागात केला पाहिजे. आणि अ मध्ये त्याने जे काही प्रशासकीय दोष असतील किंवा गंभीर दोष असतील, मग त्यामध्ये फौजदारी करण्याजोगे दोष असतील किंवा निबंधकाला कळवण्याजोगे दोष असतील, तर ते भाग अ मध्ये लिहिले पाहिजे. ब मध्ये टाळेबंद विवेचन केलं पाहिजे आणि क अहवालामध्ये, क भागामध्ये त्यानं इतर चलनातले दोष किंवा पोटकिर्दीमध्ये किंवा इतर काही किरकोळ दोष असतील तर ते मांडले पाहिजे. हे झालं मूळ 1997चं परिपत्रक. नंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि 2013 मध्ये एक मोठा बदल झाला आणि तो असा होता की प्रत्येक लेखापरीक्षकाने, वैधानिक लेखापरीक्षकाने त्यांचा स्पेशल रिपोर्ट हा स्वतंत्रपणे लेखापरीक्षण संपल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्यानं त्या संबंधित निबंधकांना सादर केला पाहिजे. आणि त्यामुळे इथं तो मुद्दा आलेला आहे की वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत निबंधकाकडे विशेष अहवाल हा सादर केला पाहिजे. आता यामध्ये 2 प्रकार असणार आहेत की सहकार कायदा, नियम, पोटनियम याला अनुसरून जर काही दोष असतील तर ते प्रशासकीय अहवालात जातील किंवा संचालक मंडळाला कलम 78 प्रमाणे अपात्र ठरवायचं आहे, संचालक मंडळाची कलम 83 प्रमाणे चौकशी करायची आहे किंवा कलम 88 प्रमाणे संचालक मंडळाला वैयक्तिक दोषी धरून जी काही वसुली संस्थेला जी हानी झालेली आहे तर ती हानी ही वैयक्तिकरित्या संचालक मंडळाकडून वसूल करायची आहे. असं जर असेल तर त्यासाठी कलम 78 किंवा 83 किंवा 88 प्रमाणे आपण संबंधित निबंधकांना विशेष अहवाल जो असतो तो सादर करत असतो. त्याला आपण प्रशासकीय अहवाल म्हणतो. आणि जर काही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असतील की त्यामध्ये एफ-आय-आर करणं आवश्यक आहे किंवा अदखलपात्र गुन्हा नोंद करणं आवश्यक आहे, असं असेल तर मात्र आपल्याला तशा पद्धतीने विनिर्दिष्ट अहवाल सादर करावा लागेल. मात्र इथं स्पष्ट सूचना केलेली आहे की जर एखाद्या वैधानिक लेखापरीक्षकाने आवश्यक असताना सुद्धा असा विशेष अहवाल सादर केला नाही तर त्या वैधानिक लेखापरीक्षकाचं नाव पॅनल मधून काढून टाकण्यास तो लेखापरीक्षक जबाबदार राहील किंवा त्याचं नाव काढून टाकण्यात येईल. आता इथं आपल्याला विशेष अहवालाचे काही वेगळे मुद्दे आपण दिलेत, प्रशासकीय अहवाल आणि फौजदारी अहवाल. आता विशेष अहवालामध्ये कायदा, नियम आणि पोटनियमाचं उल्लंघन झालेलं आहे. उदाहरणार्थ वार्षिक सभा वेळेत न घेणं, निवडणुकीबाबत काही दोष असतील, दर महिन्याच्या सभा वेळेत न घेणं किंवा कोरम नसताना मासिक सभा घेणं, वसुली मोठी थकबाकी 20% पुढे गेलेली आहे, एनपीए वाढलेला आहे, स्थावर मालमत्ता खरेदी केली मात्र त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदच केली नाही, मुद्रांक शुल्क कायदा 1958 आहे त्याचं पालन केलं जात नाही, आयकर नंबर घ्यावा लागतो, जीएसटी नंबर घ्यावा लागतो तो घेतलेला नाहीये, व्यवसाय कर भरलेला नाहीये किंवा संस्थेची निधीची योग्य गुंतवणूक कलम 70 प्रमाणे राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा आशा नागरी बँकेला अवर्ग सतत 3 वर्ष असेल त्याच बँकेमध्ये निबंधकाच्या परवानगीने पैसे ठेवावे लागतात, निधी ठेवावा लागतो, गुंतवावा लागतो, ते केलेलं नसेल किंवा संचालकांनी असं काही वागलेलं असेल की त्यामुळे संस्थेला आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा पोट नियम बाह्य कर्ज वाटप ज्याला आपण कार्यक्षेत्र म्हणतो, समजा पुणे जिल्हा कार्यक्षेत्र असेल, सोलापूरमध्ये कर्ज वाटप केले म्हणजे कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन कर्ज वाटप केलेलं असेल किंवा कर्जाची मर्यादा जी पोटनियमात टाकून दिलेली आहे किंवा त्यामध्ये नमूद केलेली आहे त्या नियमबाह्य कर्ज वाटप केलेलं असेल, मोठे विनातारण कर्ज वाटलेले असतील किंवा बऱ्याचदा आपल्या पोटनियम बाह्य कर्ज वाटपामध्ये समजा 25 लाखाची मर्यादा असेल आणि 1 कोटी कर्ज दिलं असेल तर अशी पोटनियम बाह्य कर्ज हा सुद्धा प्रशासकीय अहवालाचा भाग होतो. संचालक व त्याच्या नातेवाईकांना जर विनातारण कर्ज दिला असेल किंवा संचालकांनी काही ऍडव्हान्स घेतला असेल तर कायद्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये ऍडव्हान्स हा 30 दिवसात परत करायचा आहे, तो केला नसेल, मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला असेल जो अनाठायी आहे, जाहिरातीला खर्च केला किंवा दिवाळी पहाट
किंवा लावणी कार्यक्रम घेतला, काहीतरी वार्षिक सभेला वेगळाच कार्यक्रम किंवा अशा पद्धतीनं उद्घाटन केलं, किंवा नवीन इमारत बांधली त्याला वेगळं काहीतरी खर्च केला मोठा, की जो संस्थेच्या उद्देशाशी विसंगत होता, तर अशा वेळी अनाठायी खर्च जो होतो तो आपल्या प्रशासकीय अहवालात येणार आहे. त्यानंतर ताळेबंदाच्या याद्या जुळत नसतील, दरवर्षी फक्त 10% भाग परत करावेत, असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सभासदांना भाग परत केले, किंवा भागाचं मूल्यांकन म्हणजे आपल्याकडे ज्यांनी 100 रुपये ठेवलेले असतील त्याच्या भागाचं मूल्यांकन किती होतं, 160 होतं का, 170 होतं का, ते आपण आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये घेत असतो. मात्र जर एखादी संस्था तोट्यात असेल, मग 100 रुपयाचं मूल्यांकन जर 90 रुपये झाले, तर मग जो कोणी शेअर्सची मागणी करतो त्याला 90च रुपये, 100 रुपये असताना सुद्धा 90 रुपये परत करावे लागतात. मग असं काय झालंय का, भागाचं मूल्यांकन 90 रुपये आहे आणि प्रत्यक्ष जेव्हा सभासदाला शेअर्स परत केले त्यावेळेस 100 रुपये केले, तर असं काही झालेलं असेल तर मग तो मुद्दा प्रशासकीय होईल. एखादा नवीन सभासद झाल्यानंतर 2 वर्षांनी मतदार यादीत जातो, मात्र खूप आपला जवळचा आहे, त्याला लगेच उमेदवार बनवायचंय, लगेच निवडून आणायचंय, आणि म्हणून आज सभासद झाला आणि लगेच त्याला मतदार यादीत घेतला तर असं बऱ्याचदा होऊ शकतं. तर असा विषय हा प्रशासकीय होईल. त्यानंतर आपल्याला एक बंधन सांगितलेलं आहे की नफा झाल्यानंतर 75% रक्कम आपण भांडवली निधीमध्ये टाकली पाहिजे. वेगळ्या प्रकारचे निधी आपल्या ताळेबंदात दिसतात: राखीव निधी, इमारत निधी, लाभांश समीकरण निधी, गुंतवणूक चढउतार निधी, सभासद कल्याण निधी, सेवक कल्याण निधी, भविष्य निर्वाह निधी, असे जे निधी असतात त्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. तर सक्तीचे जे निधी असतात ते आपण काढले पाहिजेत, आणि ते न काढता आपण जर जादा प्रमाणामध्ये लाभांश देण्याची घाई केली किंवा हे निधी व्यवस्थितपणे कलम 70 प्रमाणे गुंतवणूक केली नाही, तर तो विषय हा आपल्या प्रशासकीय अहवालात येतो. समजा राखीव निधीचं व्याज उत्पन्नामध्ये घेतलेला असेल, किंवा इमारत निधी जो आहे तो भांडवली निधी आहे. आता इमारत निधी आपण का काढला किंवा राखीव निधी आपण का काढलेला आहे, तर भविष्यामध्ये आपल्याला इमारत बांधायची आहे, किंवा जर भविष्यामध्ये आपली संस्था अडचणीत गेली तर ज्यांनी आपल्याकडे शेअर्स ठेवलेले आहेत त्यांना परत काय करायचं, आणि म्हणून आपण राखीव निधी काढत असतो. या निधीचं व्याज अनेक लोक हे त्यांच्या उत्पन्नामध्ये घेतात, मग याला निधीचा दुरुपयोग म्हणतात. तर असा निधीचा दुरुपयोग केलेला असेल तर तो आपल्या वार्षिक सभेचा विषय असू शकतो, किंवा आपल्या प्रशासकीय अहवालाचा विषय असू शकतो. त्यानंतर नियम 35चं उल्लंघन केलेलं आहे, म्हणजे संस्थेनं किती ठेवी घ्याव्यात यावर मर्यादा दिलेली आहे. उदाहरणार्थ पतसंस्थेच्या बाबतीमध्ये जर घेतलं तर आपल्याला वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी हे ताळेबंदाच्या देणे बाजूचे आकडे आहेत. तर याच्या 12 पट आपल्याला ठेवी स्वीकारता येतात. मग त्याचं उल्लंघन करून जर जादा ठेवी घेतलेल्या असतील तर तो प्रशासकीय अहवालाचा भाग होईल. CRR, SLR, रोखता, कायदेशीर तरलता हे आता नव्याने नियामक मंडळानं बंधनकारक केलेलं आहे. त्याचं उल्लंघन झालेलं आहे का, हे लेखापरीक्षकाचं काम आहे, तो प्रशासकीय मुद्दा होईल. मुदतपूर्व ठेवी परत केल्या असतील तर त्याची नोंदवही असली पाहिजे. त्यामध्ये योग्य व्याजदर आकारलाय का, योग्य आकारणी केलेली आहे का, मुदत ठेवीच्या पावत्या संबंधितांना दिल्यात का. आपल्याला हा मुद्दा एकदम साधा वाटतो, पण बऱ्याचदा आयकर खात्याचे जेव्हा छापे पडतात लोकांपुढे आणि आपल्याला फोनवर सांगितलं जातं की 10 लाख रुपये पाठवलेत, पावती तयार करा, पण जर त्या काउंटरवर, ठेवीच्या काउंटरवर, किंवा त्या व्यक्तीनं, सभासदानं जर ठेवीची पावती नेली नाही आणि उद्या आयकर खात्याचा छापा पडला तर सहजपणे ठेवीदार एखादा म्हणू शकतो की मी ती ठेव ठेवण्यासाठी सांगितलेले नाही, आणि ती बँक अडचणीत जाऊ शकते. तेव्हा एकदम साधा मुद्दा आहे, किंवा मुदत ठेवीच्या पावत्या संबंधितांना दिल्या का परत, किंवा ठेवीवर काय परस्पर कर्ज घेतलेत का, मात्र हा प्रशासकीय मुद्दा होऊ शकतो. त्यानंतर नफ्याच्या 20% आपण सामाजिक बांधिलकी निधी किंवा धर्मादाय निधी आपण काढत असतो. मात्र एक पारंपरिक पद्धती आहे की राज्य सहकारी संघाची परवानगी घ्यावी, बऱ्याचदा ती घेतली जात नाही. त्यानंतर ठेवीचा व्याजदर आणि कर्जाचा व्याजदर यामध्ये 3% अंतर असावे. आता ही पतसंस्थांना लागू आहे, हे जिल्हा बँकेला, राज्य सहकारी बँकेला आणि विविध कार्यकारी सोसायट्यांना लागू नाही. म्हणजे कोणते मुद्दे हे विविध कार्यकारी सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँक यांना लागू नाहीत. तर पहिली गोष्ट म्हणजे CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, SLR, AVR, ठेवीचा व्याजदर, ALR, ऍव्हरेज लेंडिंग रेट, हे जे आहे हे, किंवा कर्जाचं धोरण. कारण विकास सोसायटी असेल, जिल्हा बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल, याचं कर्जाचं धोरण हे नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ठरवते. मात्र या व्यतिरिक्त ज्या संस्था असतात त्यांना मात्र ही बंधनं दिली. उदाहरणार्थ कलम 35 प्रमाणे
किंवा नियम 35 प्रमाणे जे काही वसूल भाग भांडवल राखीव निधी आणि इमारत निधी, तर हा नियम हा जिल्हा बँकेला लागू नाहीये किंवा हा नियम विकास सोसायटीला लागू नाहीये. आणि त्यामुळं सर्वसाधारण पतसंस्थांना CRR, SLR ही बंधनं टाकलेली आहेत. त्यानंतर ठेवीचा व्याजदर आणि कर्जाचा व्याजदर यामध्ये 3% अंतर असलं पाहिजे. म्हणजे जर ठेवीचा व्याजदर 60% असेल तर कर्जाचा 10% असावा. एरवी आपण काम करणं शक्य नाही. आणि त्यामुळं दरवर्षी कर्जाचं धोरण, व्याजदराचं धोरण हे वार्षिक सभेमध्ये ठरवलं पाहिजे, असं नव्यानं पतसंस्थांच्या नियामक मंडळानं सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 35 प्रमाणे आपण सभासदाची हकालपट्टी करतो. जर एखादा सभासद कायदा, नियम आणि पोटनियम याच्या विसंगत वागत असेल तर अशा सभासदाची हकालपट्टी होऊ शकते. मात्र याला आपण कमीत कमी 30 दिवस अगोदर आपण त्याला नोटीस पाठवतो आणि त्याला कारण सांगतो की या कारणास्तव तुझी हकालपट्टी करणं निश्चित झालेलं आहे. मग त्याला नैसर्गिक न्याय दिला जातो आणि वार्षिक सभेमध्ये त्याला बोलावून त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर नैसर्गिक न्यायाप्रमाणे आपण त्याची हकालपट्टी करू शकतो. तर अशा संबंधी जर योग्य प्रक्रिया राबवलेली नसेल आणि ते लेखापरीक्षकाने लिहिलं पाहिजे की 30 दिवस अगोदर नोटीस पाठवली का, त्याचं म्हणणं ऐकलं का, तसा विषय सभा वृत्तांतामध्ये नोंद आहे का, विषय पत्रिकेमध्ये तो विषय घेतला होता का, किती लोकांनी बाजूने आणि विरुद्ध मतदान केलं आणि योग्य प्रक्रिया हकालपट्टीची राबवली का, तर त्याला आपण मॅनेजरियल ऑडिट होतो, व्यवस्थापन लेखापरीक्षण हे सुद्धा लेखापरीक्षकाने केलं पाहिजे. त्यानंतर जर कल्याण निधी काढलेले असतील, वेगळ्या प्रकारचे सेवक कल्याण निधी किंवा सभासद कल्याण निधी किंवा धर्मादाय निधी, असे जे निधी काढले जातात, हे निधी कसे खर्च करायचे किंवा भविष्य निर्वाह निधी मग कधी प्रॉव्हिडंट फंड सेवकाला दिला जाईल, किती प्रमाणात दिला जाईल, कसा परत घेतला जाईल, तर याचे नियम केले पाहिजेत. तर ते नियम केलेले नसतील तर आपण तो विषय आता हे सगळे जे प्रशासकीय मुद्दे असतात ना, हे आपण निबंधकाचं लक्ष वेधतो. कारण निबंधक शेवटी नियंत्रक असतात. म्हणजे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड हे निबंधक आहेत आणि त्यामुळं निबंधकांच्या 50 लेखापरीक्षण अहवालाची 50 पानं ही निबंधकांना पाहणं शक्य नाही वेळेच्या अभावी. त्यामुळे आपण त्यातले एक ठळक मुद्दे जे असतात ते जे गंभीर आहेत, ज्यावर आपल्याला असं वाटतं की निबंधकांचं लक्ष वेधावं, तर ते मुद्दे प्रशासकीय अहवालामध्ये येत असतात. सेवा नियम केलेले आहेत, केलेले नसल्यास तो मुद्दा येईल किंवा केलेले असल्यास त्याचं उल्लंघन झालेलं आहे मात्र त्यावर लक्ष दिलेलं नाहीये. असा काही खर्च आहे का की जो संस्थेला टाकला मात्र तो व्यक्तिगत खर्च होता. उदाहरणार्थ कोर्ट केस झालेली आहे संचालकावर, त्याच्या वैयक्तिक कामकाजाच्यामुळं दुर्लक्ष केल्यामुळं आणि तो खर्च तो त्या संस्थेमध्ये टाकतो आहे. किंवा लाभांश रजिस्टर आपण पाहिलं पाहिजे. बऱ्याचदा यामध्ये गडबडी होतात ग्रामीण भागामध्ये, त्या लोकांना डिव्हिडंड दिलाच जात नाही, त्यांच्या मोघम सहाय्या केल्या जातात. किंवा अशी काही रक्कम आहे का किंवा 3 वर्ष डिव्हिडंड दिला गेलेला नाही तर ती गंगाजळीमध्ये रक्कम वर्ग करायची असते, तर तो मुद्दा आपण आपल्या लेखापरीक्षण अहवालामध्ये घेतला पाहिजे. त्यानंतर बोनस, बक्षीस याचे काय मानधन किंवा नियम 49 मध्ये राईट ऑफ करायचा असेल तर मनाने राईट ऑफ करता येत नाही. का राईट ऑफ केलं? कर्जदार, जामीनदार यांची कुठल्याही प्रकारची वसुली होत नाहीये असं जर दिसलं तर ते लेखापरीक्षकाने त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये लिहिलं पाहिजे. सतत 2 वर्ष ते ऑडिट रिपोर्टमध्ये आलं पाहिजे आणि मग त्यानं म्हटलं पाहिजे की बाबा सदरची रक्कम जी आहे ती बुडीत कर्जाला नावे टाकण्यास पात्र आहे. तसं केलेलं नसेल, मनाने जर बुडीत कर्ज निधीमध्ये एखादं कर्ज नावे टाकलं असेल किंवा OTS सारखी स्कीम योग्य पद्धती राबवली नसेल किंवा नियम 49 अ प्रमाणे हे नव्याने टाकलेला आहे की खर्चाच्या तरतुदी संस्थेने कराव्यात, व्यवसाय कर असेल, आयकर असेल किंवा मुदत ठेवलेले देणे व्याज असेल तर ते पाहिलं जातं. GST नंबर काढला पाहिजे त्या तरतुदी किंवा नियम 107 प्रमाणे रोख शिल्केची मर्यादा 25,000 रुपये दिलेली आहे पतसंस्थांना, विकास सोसायटीला 10,000 रुपये दिलेली आहे. मग मोठ्या प्रमाणावर रोख शिल्लक हातावर ठेवली जाते का? का रोख शिल्लक म्हटलं की त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यानंतर 15 दिवसातून एकदा रोख शिल्लक मोजली पाहिजे, ती मोजलेली आहे का? जे सेवक असतात त्यांचा जमानतनामा, त्याला आपण हमीपत्र म्हणतो, ते घेतलं जातं. उदाहरणार्थ समजा 25,000, 50,000 असे काही आपण मुदत ठेवीची पावती करतो, तर ती यासाठी किंवा त्याच्याकडून काही अफरातफर झाली तर ती रक्कम आपल्याला जमानतनाम्यातून काढता येते आणि ते हमीपत्र केलेलं आहे का? नसेल तर तो ऑडिटमध्ये मुद्दा येतो. नियम 107 मध्ये आपल्याला संचालकांचा मीटिंग भत्ता ठरलेला आहे. मात्र त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की शहर असेल, मेट्रोपॉलिटन, त्याला आपण महानगर म्हणतो, तालुका म्हणतो किंवा संस्थेचं स्वरूप कसं आहे, ते तालुका आहे का, जिल्हा आहे का, 5 जिल्हे आहेत का राज्य आहे, त्यावर हा मीटिंग भत्ता ठरत असतो. मग मीटिंग भत्ता योग्य घेतलेला आहे का? त्यानंतर भागाची गुंतवणूक कशा पद्धतीने केलेली आहे, कलम 70 प्रमाणे निधीची गुंतवणूक योग्य केली का? त्यानंतर असं काय आहे का की जादा विनातारण कर्ज दिलेलं आहे, संचालक व त्याच्या नातेवाईकांना विनातारण कर्ज दिली का? संचालकांना कर्ज घेता येतं म्हणजे आपल्या
कायद्याप्रमाणे साधारणपणे येणे कर्जाच्या 5% संचालकांना जरी असलं तरी त्यांनी तारणी कर्ज घेतलं पाहिजे. संचालकांची थकबाकी असेल तर तो मुद्दा सुद्धा आपण ऑडिटमध्ये लिहिला पाहिजे. पोटनियमाचं उल्लंघन असेल किंवा के नमुना प्रतिज्ञापत्र घेतलेलं नाहीये, एकूण कर्जाच्या 20% शेतीला कर्ज देता येतं, मग त्यामध्ये असं काय आहे का की त्यामध्ये चूक केलेली आहे. जुन्या वाहनांना कर्ज दिलं का. भुदरगड सारखी एवढी मोठी पतसंस्था राज्यामध्ये 2ऱ्या-3ऱ्या नंबरची पतसंस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. कारण साधारणपणे 3 वर्षा आतील वाहनांना कर्ज देणं ठीक आहे, पण 5-5, 10-10 वर्षाची वाहनं तुम्ही चुकीचं व्हॅल्युएशन करून, म्हणजे ज्याचं व्हॅल्युएशन 1 लाख रुपये होतं त्याचं व्हॅल्युएशन मुद्दाम 2 लाख करत असाल तर अशा पद्धतीने जर असेल तर ते आपण सुद्धा लेखापरीक्षकानं पाहिलं पाहिजे. वाहन तारण कर्ज असेल, माल तारण असेल, स्टॅम्प ड्युटी घेतली का. त्यानंतर CRAR हा नवीन प्रकार आलेला आहे पतसंस्थांना. जोखीमयुक्त मालमत्ता प्रमाण 9% वर असलं पाहिजे, तर ते आहे का. उदाहरणार्थ समजा भांडवली खर्च आणि महसुली खर्च हा वेगळा दाखवला का. उदाहरणार्थ आपण जर एखादी खुर्ची घेतली तर ती नफा तोटा पत्रकात खर्च पडत नाही, कारण तो महसुली खर्च नाहीये, तो डेस्कटॉप आहे. किंवा आपण एखादी रंगरंगोटी केली, इमारत बांधली, तर इमारत बांधणं हा भांडवली खर्च आहे. म्हणजे असा कोणता खर्च की तो मालमत्तेमध्ये आपल्या ताळेबंदात मालमत्ता बाजूला जाईल, असा कोणता खर्च आहे की तो नफा तोटा पत्रकात खर्च होईल, त्यामध्ये काही तफावत केले का, तर ते आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर वन टाइम सेटलमेंटची प्रकरणं केली जातात, ती योग्य केली का. एखादी जप्ती करायची असेल जमिनीची तर झेड नमुना नोटीस त्यामध्ये काही त्रुटी आहेत का. त्यानंतर वार्षिक सभा X नमुन्यामध्ये विषय घेतलेले आहेत का. रेकॉर्ड ठेवलंय का नियम 65 प्रमाणे. जे नमुना आय नमुना रजिस्टर संस्थेने ठेवलंय का. वार्षिक माहिती निबंधकांना पाठवल्या का. त्यानंतर आरक्षित पदं सर्व भरली का. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी किंवा महिला असं काय आहे का संचालक मंडळावर 78, 83 किंवा 88 प्रमाणे कारवाई झालेली आहे. काही अंतर्गत लेखापरीक्षण योग्य आहे का, त्यामध्ये काही त्रुटी वाटतात का. बांधकाम खर्च मोठा केलेला आहे, त्याला योग्य अकाउंटिंग पद्धत वापरली का. त्यानंतर संगणक करार केलेले असतील, सॉफ्टवेअर हार्डवेअर, त्यामध्ये काही बेकायदा गोष्टी किंवा अनियमित वाटतात का. त्यानंतर सेवकांची पात्रता ही असावी. कलम 74 मध्ये 10 कोटीच्या वर जर संस्थेच्या ठेवी असतील तर व्यवस्थापक किमान पदवीधर अधिक GDCA किंवा HDCM किंवा DCM असावा. बऱ्याचदा असे अपात्र सेवक हे व्यवस्थापक पदी नेमले जातात, मग तशा पद्धतीनं नियुक्ती केलेली आहे का. विशेष अहवाल करत असताना तुम्ही प्रशासकीय अहवाल करताय, म्हणजेच एकतर निबंधकाचं लक्ष वेधताय किंवा फौजदारी अहवाल करताय, तर अशा वेळी तुमच्याकडे पुरावे असावेत. तुम्ही सुनावणी घ्यावी. ज्या काही तुमच्याकडे दस्तऐवज असतील पुरावा म्हणून, त्याच्या सत्यप्रती म्हणून संचालक मंडळाच्या चेअरमन असेल, मॅनेजर असेल, अशी कुणाचीही सही आपण घेऊ शकता. त्यानंतर संबंधित कायद्याच्या कलमांचा अभ्यास करावा, योग्य नोटिसा पाठवाव्या, जबाब घ्यावा आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला फौजदारी अहवालामध्ये मात्र आपल्याला गैरव्यवहार झालेला असावा, तो सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असावेत. त्यानंतर तो जाणीवपूर्वक केलेला असावा, त्यामध्ये विश्वासघात, अप्रामाणिकपणा, मनमानीपणा असावा. तो एकतर पैशाची अफरातफर असावी किंवा मालमत्तेची अफरातफर असावी. आपण जेव्हा एखादा फौजदारी अहवाल किंवा विनिर्दिष्ट अहवाल करणार आहात तर आपल्याला त्यासाठी जे काही सरकारी वकील असतात त्यांचा सल्ला घ्यावा लागेल. आपला लेखापरीक्षण अहवाल जो आहे तो सरकारी वकिलांना द्यावा लागेल. त्यांचा अभिप्राय त्यामध्ये घ्यावा लागेल की सदरच्या बाबतीमध्ये FIR दाखल करता येऊ शकते का, त्यानंतर यावर कोर्ट केस करता येईल का. अशा पद्धतीने आपण जो सरकारी वकील असतो त्यांचा अभिप्राय घेतो. त्यानंतर मग आपण विनिर्दिष्ट अहवालाच्या प्रमाणे FIR करत असतो. FIR करताना सर्व पुरावे आपल्याकडे ठेवावेत. ज्या संबंधी आपण FIR केलेली आहे त्या खऱ्या नकला, म्हणजे काय, सत्यप्रत आपण म्हणतो की चेअरमन असेल किंवा मॅनेजर असेल, गोल शिक्का असला पाहिजे, त्याचं पद आणि त्याची सही चेअरमनची किंवा मॅनेजरची असली पाहिजे. अशा झेरॉक्स प्रती, ह्या मूळ झेरॉक्स प्रती आपण जर घेत असाल मूळ डॉक्युमेंटच्या तर त्या प्रमाणित केल्या पाहिजेत. त्यानंतर आपल्याला जबाबदारी निश्चित करता आली पाहिजे किंवा एवढ्या रकमेचा अपहार आहे. अपराधाच्या प्रकारामध्ये असं असू शकतं की एखादा अपराध हा दखलपात्र आहे की त्यावर आपण FIR करतो. काही ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड दिलं जात नाही, लेखापरीक्षक मागणी करतात, अशा वेळी आपण अदखलपात्र NC सुद्धा नोंदवू शकता. म्हणजे आपण जर पोलीस चौकीत गेलात तर 2 प्रकारचे रजिस्टर असतात, एक FIR रजिस्टर असतं आणि एक NC
की जे कमी अशा पद्धतीची कारवाई, त्यामध्ये कमी शिक्षा होते 3 वर्षाच्या आतील, तर आपल्याला दोन्ही पर्याय आहेत. जर एखाद्या लेखापरीक्षकानं कारवाई करायची असेल संस्थेच्या संचालक मंडळावर किंवा मॅनेजरवर, तर आपण मग दखलपात्र किंवा अदखलपात्र असा गुन्हा नोंद करू शकतो. त्याच पद्धतीने तिसरा मुद्दा असा आहे की जर नुकसान भरपाई वसूल करून आपल्याला एखादा अपराध जो आहे तो मिटवण्याजोगा असेल, तर आपण तो कंपाऊंडेबल ऑफिसमध्ये घेतलेला आहे आणि एखाद्या कॅशियरनं काहीतरी अफरातफर केलेली आहे आणि मग जर बँकेला असं वाटलं की जे काही अफरातफरीची रक्कम व्याजासह आपण वसूल करायची आहे, तर नुकसान भरपाई वसूल करून एखादा दावा जो आहे तो मिटवता येतो. कलम 81(6) प्रमाणे आपल्याला रिऑडिट शब्द आलेला आहे. एखाद्या संस्थेचं लेखापरीक्षण, वैधानिक लेखापरीक्षण झालेलं आहे, पण निबंधकाला असं वाटतं की जे लेखापरीक्षण झालेलं आहे ते योग्य पद्धतीने झालेलं नाहीये, किंवा काही सभासदांनी तक्रार अर्ज केला की सदर संस्थेचं लेखापरीक्षण योग्य झालेलं नाहीये, त्यामध्ये अफरातफर आहे, अनियमितता आहे, तर या कारणास्तव सभासदांनी मागणी केली म्हणून किंवा निबंधकाला वाटतं म्हणून, या 2 कारणासाठी झालेलं लेखापरीक्षण पुन्हा एकदा करणं, त्याला फेर लेखापरीक्षण म्हणतात. म्हणजे इथं आपण 2 शब्द पाहू शकतो, टेस्ट ऑडिट आणि रिऑडिट. म्हणजे 81(5) मध्ये टेस्ट ऑडिट आहे. म्हणजे चाचणी लेखापरीक्षण म्हणजे काय, किंवा 1, 2, 3 असे काही मोजके मुद्दे आहेत की त्यावर त्याच मुद्द्यांना फोकस करून आपण त्या मुद्द्यांबाबत जो काही अधिकारी नेमलेला असेल त्यांनी निबंधकाला अहवाल सादर करावा. आणि फेर लेखापरीक्षण मात्र संपूर्ण जे काही ताळेबंद, नफा तोटा, संपूर्ण त्या वर्षाच्या आर्थिक बाबीचं लेखापरीक्षण होतं, जसं काही मूळ लेखापरीक्षण असावं या पद्धतीनं ते ऑडिट केलं जातं, तर याला आपण रिऑडिट शब्द वापरतो. आता इथं नियम 69 जो आहे तो वैधानिक लेखापरीक्षकाची कर्तव्य या संबंधी आपल्याला दिलेला आहे. वैधानिक लेखापरीक्षक जेव्हा आपण आपल्या पॅनलमध्ये नाव येतं, आपल्याला वार्षिक सभेमध्ये निवडलं जातं आणि मग आपण संमतीपत्र देतो. हे केल्यानंतर आपण आपला जो लेखापरीक्षण अहवाल आहे तो 15 दिवसाच्या आत आपण सादर केला पाहिजे. हे आपण पाहिलं की विशेष अहवाल 15 दिवसाच्या आत सादर केला पाहिजे. 31 जुलैपर्यंत लेखापरीक्षण पूर्ण केलं पाहिजे. वार्षिक सभा जी आहे त्या वार्षिक सभेमध्ये अहवाल ठेवला पाहिजे की कोणता वर्ग दिलेला आहे संस्थेला, ते लेखापरीक्षकाने स्वतःहून वार्षिक सभेत जाऊन सभासदांपुढे त्याचं म्हणणं मांडलं पाहिजे. आता कोण नियुक्त केला जाईल या संबंधी आपण जर पाहिलं तर चार्टर्ड अकाउंटंट, सर्टिफाईड ऑडिटर किंवा कॉस्ट अकाउंटंट, सहकार खात्याचे जे काही लेखापरीक्षक असतात, हे सगळे यामध्ये येतात. आता यांचं एक स्वतंत्र पॅनल बनवलेलं आहे, एक यादी बनवलेली आहे, ती यादी सहकार खात्यातर्फे प्रसिद्ध केली जाते. आता यामध्ये अ ब कडे अशी वर्गवारी केलेली आहे. त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट असतील ते अ वर्गात आहेत. त्यानंतर कॉस्ट अकाउंटंट आहेत अ वर्गामध्ये. त्यानंतर मग शासनाचे लेखापरीक्षक आहेत की ज्यांचं कमीत कमी 3 वर्षाचा ऑडिटचा अनुभव त्यामध्ये आहे. त्यानंतर जीडीसीए किंवा डीसीएम ही पदवी बंधनकारक आहे. कलम 82 प्रमाणे जे काही लेखापरीक्षण अहवाल संस्थेला दिला जातो, तो अहवाल दिल्यानंतर जे काही दोष लेखापरीक्षण अहवालाच्या भाग अ, ब आणि क मध्ये नमूद केलेले आहेत, त्या दोषांची पूर्तता ही संस्थेच्या व्यवस्थापन समितीने किंवा संस्थेने करायची आहे आणि दुरुस्ती अहवाल हा निबंधकाला सादर करायचा आहे. आता इथे थोडासा बदल केलेला आहे की ज्यानं लेखापरीक्षण केलेलं आहे